थँक्यू लॉर्ड. यावेळी आपण सर्वजण उठून उभा राहू आणि भक्ती सुरुवात करू. थँक्यू जीसस. हालेलुया, हालेलुया. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो. या वेळेमध्ये आपण आपले नेत्र बंद करू प्रभूच्या सानिध्यामध्ये आणि परमेश्वराला धन्यवाद देऊ, परमेश्वराची स्तुती करू प्रिया. थँक्यू लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद देतो परमेश्वराची स्तुती करतो, कारण प्रभुदेवा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू आहेस. धन्यवाद देतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशू प्रभुदेवा ती स्तुती करतो. प्रभुदेवा तुझं नाव उंचावितो. हालेलुया, हालेलुया. प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये केलेल्या अद्भुत गोष्टी आपण आठवू आणि परमेश्वराला धन्यवाद देऊ, परमेश्वराला स्तुती करू, कारण आपला परमेश्वर महान, तो स्तुतीस योग्य असा परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो प्रभुदेवा, आता पण तो आम्हाला सांभाळलं. आता पण परमेश्वरा तुझी कृपा आम्हाला पुरवली. परमेश्वरा आता पण परमेश्वरा तो आम्हाला प्रभुदेवा आरोग्यामध्ये ठेवलं, आम्हाला लागणारी प्रत्येक गरज पुरवली आणि परमेश्वरा तो आम्हाला चांगल्या प्रकारे सांभाळलेला आहेस, कारण प्रभुदेवा तो आमचा उत्तम मेंढपाळ आहेस. परमेश्वरा धन्यवाद देतो प्रभुदेवा, आम्हाला तू पवित्र केलं, आम्हाला तू शुद्ध केलं, पवित्र केलं, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो येशू. कारण प्रभुदेवा तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू आहेस. ओ प्रभुदेवा तू अद्भुत असा परमेश्वर आहेस, तू जिवंत परमेश्वर आहेस. धन्यवाद देतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. थँक्यू लॉर्ड. येशू प्रभुदेवा ती स्तुती करतो. प्रभू तुझं नाव उंचावितो परमेश्वरा. धन्यवाद देतो. हालेलुया, हालेलुया. प्रभुदेवाचा दिवस तुम्ही आशीर्वादित करा. पवित्र आत्मा आम्ही आमचं प्रभुदेवा आम्ही तुमचं स्वागत करत आहे आजच्या भक्तीमध्ये. प्रभुदेवा तू ये, आम्हा प्रत्येकाला तुझा पवित्र स्पर्श कर, तुझ्या सामर्थ्यानं अभिषेकानं तो आम्हाला भर परमेश्वरा. आणि आजच्या दिवशी प्रभू आम्ही तुझी स्तुती आणि आराधना पूर्ण अंतःकरणानं करावी परमेश्वरा. आम्ही तुझ्या भक्तीमध्ये परमेश्वरा पूर्ण मनानं बसावं आणि परमेश्वरा तुझी उपासना करावी, यासाठी प्रभू तू सहाय्याने मदत कर. प्रभुदेवा जे येण्याच्या मार्गावरती असतील त्यांचे मार्ग तू मोकळे कर आणि प्रभुदेवा तू प्रत्येकाला घेऊन ये. पवित्र आत्मा सर्व अडखळ रुखावट तू काढून टाक आणि तू प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. धन्यवाद देतो. आजचा दिवस आम्ही तुमच्या महानाताम देत आहे, आताची वेळ आम्ही तुमच्या महानाताम देत आहे. पवित्र आत्मा तू या, तू आम्हा प्रत्येकाला चालव. आजच्या भक्तीचा ताबा घे परमेश्वरा. नांदेडमध्ये ज्या ज्या ठिकाणी भक्ती आराधना चालू आहे ती सर्व भक्ती आराधना तुम्ही आशीर्वादित करा. प्रत्येक विश्वासणाऱ्याला तुम्ही आशीर्वादित करा आणि प्रत्येक व्यक्तीद्वारे परमेश्वरा तुझं गौरव करून घे. धन्यवाद देतो, ती स्तुती करतो, प्रशंसा करतो. सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन. हालेलुया. या वेळेमध्ये आपण स्तोत्र संहिता 42 वाचू एकत्र. स्तोत्र संहिता 42 सर्वांनी एकत्र वाचू. हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी ताणलेला झाला आहे. मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन. तुझा देव कोठे आहे असे ते मला सतत म्हणतात, म्हणून अहोरात्र माझ्या अश्रू माझा आहार झाले आहेत. लोक समुदाय सण पाळी, तेव्हा त्याच्या मेळ्याबरोबर मी कसा चालेन. आणि आनंदोत्सव व देवस्तवन यांचा गजर चालला असता देवाच्या घराकडे त्याला मी कसा मिरवत नाही. हे आठवून माझ्या जीवाचे पाणी पाणी होते. हे माझ्या जीवा, तू का खिन्न झालास, तू आतल्यात का तळमळत आहेस. देवाची आशा धर, तो मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो, म्हणून मी त्याचे पुनरपी गुणगान गाईन. हे माझ्या देवा, माझा जीव आतल्यात का खिन्न झाला आहे. म्हणून यार्देनेच्या व हर्मोनाच्या प्रदेशात व मिसहाराच्या डोंगराजवळ मी तुझे स्मरण करतो. तुझ्या धबधब्याच्या आवाजाने जणू काही लोंढा लोंढ्याला बोलावत आहे. तुझ्या सर्व लाटा व कल्लोळ माझ्यावरून गेले आहेत. तरी परमेश्वर दिवसा आपले वात्सल्य प्रगट करेल. मी रात्री त्याचे गीत माझ्या जीवनदात्या देवाची प्रार्थना गात राहीन. देव जो माझा खडक, त्याला मी म्हणेन, तू मला का विसरलास. वैऱ्याच्या जाचामुळे सुतक्याच्या वेशाने मी का फिरावे. तुझा देव कोठे आहे असे माझे शत्रू मला एकसारखे म्हणून माझी निंदा करतात. त्यामुळे माझ्या हाडांचा चुराडा होतो. हे माझ्या जीवा, तू का खिन्न झालास, तू आतल्यात का तळमळत आहेस. देवाची आशा धर, तो माझा देव मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो, म्हणून मी त्याचे पुनरपी गुणगान गाईन. आणि स्तोत्र करता इथं सुंदररित्या त्याचं स्तोत्र गात आहे आणि तो सांगत आहे
की हरणासारखा माझा जीव परमेश्वरासाठी तडफडत आहे, परमेश्वराला भेटण्यासाठी. आणि तू सांगत आहे की तू का खिन्न झालास, जीवाला सांगत आहे की तू खिन्न का झालास, तू निराश का झालास, तू तळमळत का आहेस. तर काय कर, परमेश्वराची आशा धर, कारण तो आपला उद्धार करणारा परमेश्वर आहे. आपल्या जीवनामध्ये निराशा येतील, दुःख येतील, अडचण येतील, समस्या येतील, आपल्याला वाईट वाटेल, आपल्याला निराशा येईल. परंतु त्या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण परमेश्वरावरती आशा ठेवून त्याच्याकडं आस लावतो, तेव्हा तो परमेश्वर आपलं तारण करतो, आपल्या दुःखाचा सुखामध्ये तो परिवर्तन करतो. म्हणून इथे सांगत आहे की देव जो माझा खडक, त्याला मी म्हणेल तू मला का विसरलास. आणि पुढे सांगत आहे की तरी परमेश्वरा दिवसा आपले वात्सल्य प्रगट करेल, मी रात्री त्याचे गीत माझ्या जीवनदात्या देवाची प्रार्थना करेन. आणि मी नेहमी काय करेन, परमेश्वराचं गीत गावून स्तुती करेन, मी नेहमी परमेश्वराची स्तुती करेन, परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देईन. परमेश्वर वाचलेलं स्तोत्र आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाचं करो. आणि या वेळेमध्ये आपण एक गीत गाऊ, उपासना संगीत मधलं स्तव तुझा करू द्यावा हे सुखाच्या उगमा.
आपण परमेश्वराची स्तुती करू. आपण या वेळेमध्ये आराधना आराधना स्तुती आराधना हे गीत गाऊ आणि प्रभूची स्तुती करू. आराधना आराधना स्तुती आराधना 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 स्तुति आराधना आराधना हर सुबह में हर वक्त में आराधना यीशु के लिए. हर सुबह में हर वक्त में आराधना यीशु के लिए. आराधना आराधना स्तुति आराधना 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 स्तुति आराधना आराधना. पवित्र प्रभु तेरी आराधना पराक्रमी तेरी आराधना. पवित्र प्रभु तेरी आराधना पराक्रमी तेरी आराधना. सामर्थ्य पिता तेरी आराधना सर्वशक्तिमान तेरी आराधना. सामर्थ्य पिता तेरी आराधना सर्वशक्तिमान तेरी आराधना. आराधना आराधना स्तुति आराधना 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 स्तुति आराधना आराधना. हर सुबह में हर वक्त में आराधना यीशु के लिए. हर सुबह में हर वक्त में आराधना यीशु के लिए. आराधना आराधना स्तुति आराधना 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 स्तुति आराधना आराधना. अब्बा पिता तेरी आराधना. आत्मा प्रभु तेरी आराधना. अब्बा पिता तेरी आराधना. आत्मा प्रभु तेरी आराधना. अभिषेक करने वाला आराधना. आनंद देने वाला आराधना. अभिषेक करने वाला आराधना. आनंद देने वाला आराधना. आराधना आराधना स्तुति आराधना 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 स्तुति आराधना आराधना. हर सुबह में हर वक्त में आराधना यीशु के लिए. हर सुबह में हर वक्त में आराधना यीशु के लिए. आराधना आराधना स्तुति आराधना 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 स्तुति आराधना आराधना. उत्साह मनाऊंगा गीत मैं गाऊंगा प्रभु का नया गीत मैं गाऊंगा. उत्साह मनाऊंगा गीत मैं गाऊंगा प्रभु का नया गीत मैं गाऊंगा. स्तुति करूंगा प्रभु का नया गीत मैं गाऊंगा. स्तुति करूंगा प्रभु का नया गीत मैं गाऊंगा. हाथ ऊंचे करो. हालेलुया 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 हालेलुया. उत्साह मनाऊंगा गीत मैं गाऊंगा प्रभु का नया गीत मैं गाऊंगा. उत्साह मनाऊंगा गीत मैं गाऊंगा प्रभु
yakin मैं गाऊंगा स्तुति करूंगा प्रभु का नया गीत मैं गाऊंगा स्तुति करूंगा प्रभु का नया गीत मैं गाऊंगा हालेलुया 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 सबने स्तुति सबने लाखों मेरा वंदने सबने स्तुति सबने लाखों मेरा वंदने महिमा तुला तेरे नेहमी स्तुति सबने महिमा तुला तेरे नेहमी स्तुति सबने येशूला 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 सर्वजण सबने स्तुती सबने लाखो वेळा वंदने सबने स्तुती सबने लाखो वेळा वंदने महिमा तुला तेरे नेहमी स्तुती सबने महिमा तुला तेरे नेहमी स्तुती सबने येशूला 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 हालेलुया पुन्हा एकदा आपण देवाची स्तुती करू आणि परमेश्वराचं नाव उंच करू आराधना में छुटकारा जेव्हा आपण आराधना करतो तेव्हा परमेश्वर आपल्याला छुटकारा देतो आपल्याला मुक्त करतो आपले सर्व बंध काढून टाकतो आणि परमेश्वर आपलं जीवन त्याच्या शांतीनं त्याच्या आशीर्वादानं भरतो म्हणून आपण एक गीत गाऊ मोठ्या आवाजामध्ये मोठ्या टाळ्या वाजवू आणि परमेश्वराची स्तुती करू आराधना में छुटकारा आराधना में चंगाई आराधना में छुटकारा आराधना में चंगाई शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है जान से भी प्यारा प्रभु शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है जान से भी प्यारा प्रभु प्रार्थना करे आराधना करे वो अच्छा है कितना भला है हालेलुया प्रार्थना करे आराधना करे वो अच्छा है कितना भला है छुटकारा पाए हमेशा हालेलुया छुटकारा पाए हमेशा छुटकारा पाए हमेशा हालेलुया छुटकारा पाए हमेशा प्रार्थना करो निरंतर प्रार्थना करो विश्वास से प्रार्थना करो निरंतर प्रार्थना करो धर्मी जन की प्रार्थना विश्वास की प्रार्थना खोलती है सारे बंधन को धर्मी जन की प्रार्थना विश्वास की प्रार्थना खोलती है सारे बंधन को प्रार्थना करे आराधना करे प्रार्थना करे आराधना करे वो
छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हालेलुया, छुटकारा पाए हमेशा। मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तो पाओगे, मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तो पाओगे, खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीषें, पाओ तुम उसे अभी, खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीषें, पाओ तुम उसे अभी। प्रार्थना करें, प्रार्थना करें, आराधना करें, वो अच्छा है कितना भला है, हालेलुया। प्रार्थना करें, आराधना करें, वो अच्छा है कितना भला है, छुटकारा पाए हमेशा, हालेलुया, छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हालेलुया, छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हालेलुया, छुटकारा पाए हमेशा, हालेलुया। सर्वजण उठून उभा राहू आपण प्रभूच्या सानिध्यामध्ये। आपण यावेळी आणखीन एक गीत गाणार आहोत। दावीद राजा सम मी गाईन स्तुती स्तवन प्रभूला। दावीद राजा सम मी गाईन स्तुती स्तवन प्रभूला, दावीद राजा सम मी गाईन स्तुती स्तवन प्रभूला, येशूला स्तवूया, प्रभूला स्तवूया, येशूला स्तवूया, प्रभूला स्तवूया। दावीद राजा सम मी गाईन स्तुती स्तवन प्रभूला, दावीद राजा सम मी गाईन स्तुती स्तवन प्रभूला। येशूच्या नावे, येशूच्या नावे शांती मिळते, स्तुती स्तवन प्रभूला, येशूच्या नावे शांती मिळते, स्तुती स्तवन प्रभूला, येशूला स्तवूया, प्रभूला स्तवूया, येशूला स्तवूया, प्रभूला स्तवूया। येशूच्या नावे, येशूच्या नावे मुक्ती मिळते, स्तुती स्तवन प्रभूला, येशूच्या नावे मुक्ती मिळते, स्तुती स्तवन प्रभूला, येशूला स्तवूया, प्रभूला स्तवूया, येशूला स्तवूया, प्रभूला स्तवूया। दावीद राजा सम मी गाईन स्तुती स्तवन प्रभूला, दावीद राजा सम मी गाईन स्तुती स्तवन प्रभूला, येशूला स्तवूया, प्रभूला स्तवूया, येशूला स्तवूया, प्रभूला स्तवूया। दावीद राजा सम मी गाईन स्तुती स्तवन प्रभूला, दावीद राजा सम मी गाईन स्तुती स्तवन प्रभूला, येशूच्या नावे क्षमा मिळते, स्तुती स्तवन प्रभूला, येशूच्या नावे क्षमा मिळते, स्तुती
स्तवन प्रभुला, येशूला स्तवूया, स्तवूया, येशूला स्तवूया, प्रभुला स्तवूया. येशूच्या नावे आरोग्य मिळते, स्तुती स्तवन प्रभुला. येशूच्या नावे आरोग्य मिळते, स्तुती स्तवन प्रभुला. येशूला स्तवूया, प्रभुला स्तवूया, येशूला स्तवूया, प्रभुला स्तवूया. दावीद राजा सममी गायेन स्तुती स्तवन प्रभुला. दावीद राजा सममी गायेन स्तुती स्तवन प्रभुला. येशूला स्तवूया, प्रभुला स्तवूया, येशूला स्तवूया, प्रभुला स्तवूया, येशूला स्तवूया, प्रभुला स्तवूया, येशूला स्तवूया, प्रभुला स्तवूया. थँक्यू लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद देतो. सर्वांनी आपले नेत्र बंद करू आणि प्रभूच्या सानिध्यामध्ये आपण देवाला सांगू की देवा तुम्हाला क्षमा कर. देवा प्रभू देवा तुझ्या आरोग्यानं तुम्हाला तृप्त कर परमेश्वरा. प्रभू देवा माझं जीवन तुझ्या शांतीनं भरून जाऊ दे. प्रभू देवा माझ्या जीवनामध्ये मुक्ती येऊ दे परमेश्वरा. कारण प्रभू देवा तू शांतीचा अधिपती आहेस परमेश्वरा. धन्यवाद देतो येशू. प्रभू देवा तुझी स्तुती करतो कारण प्रभू देवा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. ओ प्रभू देवा आम्ही तुझ्या नावामध्ये उल्हास करणार. प्रभू देवा आम्ही तुझ्या नावामध्ये आनंद होऊन गाणार परमेश्वरा. कारण प्रभू देवा तू आम्हाला मुक्त केलेला आहेस. प्रभू देवा तू आम्हाला आमच्या पापाची क्षमा केलेली आहेस. प्रभू देवा तुझ्या शांतीने तू आम्हाला भरलेला आहेस. प्रभू देवा तू आमचं तारण केलेलं आहेस. प्रभू तू आमचा उद्धार केलेला आहेस परमेश्वरा. या जगामधून परमेश्वरा तू आम्हाला वेगळं केलेलं आहेस. धन्यवाद देतो येशू. प्रभू देवा तुझी स्तुती करतो. कोणी गप्प बसू नका तर परमेश्वराच्या नावाला धन्यवाद द्या. त्या परमेश्वराला स्तुती करा प्रियानो. परमेश्वराने जे काही आपल्या जीवनामध्ये केलेलं आहे त्याबद्दल त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. त्या देवाला सांगू की देवा तू अद्भुत परमेश्वर आहेस. प्रभू देवा तू महान परमेश्वर आहेस. धन्यवाद देतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो येशू. प्रभू देवा तुझी स्तुती करतो. प्रभू देवा तुझं नाव उंचावितो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद देतो. हालेलुया. थँक्यू जीसस. धन्यवाद देतो येशू. प्रभू देवा तुझी स्तुती करतो. प्रभू तुझं नाव उंचावितो कारण परमेश्वरा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो. हालेलुया, हालेलुया. येशू तुझ्या नावाला स्तुती करतो. प्रभू देवा तुझी आम्ही पूर्ण अंतःकरणाने आराधना करतो कारण प्रभू देवा तू योग्य परमेश्वर आहेस. या जगामध्ये परमेश्वरा तुझ्यासारखा कोणी नाही. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. सांभाळणारा येशू आहे. अस्वस्थ होऊ नये. सांभाळणारा येशू आहे. अस्वस्थ होऊ नये. अश्रूच्या दरीमध्ये तो तुला सोडणार नाही. हालेलुया. अश्रूच्या दरीमध्ये तो तुला सोडणार नाही. अब्रामाचा देव तोच आहे. चमत्कार तो करणार नाही का. अब्रामाचा देव तोच आहे. चमत्कार तो करणार नाही का.
सर्वशक्तिमान. हालेलुया. लाल समुद्रात मार्ग काढणारा एलोहिम सर्वशक्तिमान. थँक्यू जीसस. प्रभुदेवा, तू अब्रामाचा परमेश्वर आहेस. अब्रामाच्या काळामध्ये ज्याप्रमाणे तू अद्भुत चिन्ह चमत्कार केले परमेश्वरा, त्याप्रमाणे प्रभुदेवा तू आता सुद्धा आमच्या जीवनामध्ये तू अद्भुत आणि चिन्ह चमत्कार करण्यासाठी समर्थ परमेश्वर आहेस. प्रभुदेवा, ज्याप्रमाणे तू लाल समुद्रामधून इस्रायल लोकांना मार्ग काढण्यासाठी मदत केली, त्याप्रमाणे परमेश्वरा तू आमचे मार्ग मोकळे करणारा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा, कारण तू आमच्या बरोबर आहेस. प्रभुदेवा, तुझं सानिध्य, तुझी महान उपस्थिती आमच्या प्रत्येकाबरोबर आहे परमेश्वरा. कारण प्रभुदेवा, तो आम्हाला कधी सोडत नाही आणि तो आम्हाला कधीच टाकत नाही. पण प्रत्येकानं परमेश्वरावरती विश्वास ठेवा प्रियानं. कारण अब्रामाच्या जीवनामध्ये, अब्रामाच्या काळामध्ये ज्या परमेश्वरानं अद्भुत चिन्ह चमत्कार केले, तो परमेश्वर आज सुद्धा त्याच्यापेक्षा मोठे चिन्ह चमत्कार करण्यासाठी समर्थ आहे. थँक्यू लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. प्रभुदेवा, आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवतो. प्रभू, आम्ही तुझ्यावरती अवलंबून राहतो परमेश्वरा. कारण प्रभुदेवा, तू अद्भुत कार्य करणारा परमेश्वर आहेस. त्याचे सामर्थ्य आज तू पहा, त्याच्या हाती समर्पण करा. त्याचे सामर्थ्य आज तू पहा, त्याच्या हाती समर्पण करा. त्याची शक्ती तो तुला देवो, तो तुला नित्य चालवणार. सर्वजण मोठ्या आवाजामध्ये. त्याची शक्ती तो तुला देवो, तो तुला नित्य चालवणार. जरी सर्वजण विसरले तरी तो तुला विसरणार नाही. जरी सर्वजण विसरले तरी तो तुला विसरणार नाही. तुझे हात धरून चालवणारा ते, तो तुला त्यागणार नाही. हालेलुया. तुझे हात धरून चालवणारा ते, तो तुला सांभाळणारा येशू आहे. अस्वस्थ होऊ नये. सांभाळणारा येशू आहे. अस्वस्थ होऊ नये. अश्रूच्या दरीमध्ये तो तुला सोडणार नाही. हालेलुया. अश्रूच्या दरीमध्ये तो तुला सोडणार नाही. थँक्यू लॉर्ड. परमेश्वर तुम्हाला कधी सोडणार नाही प्रियानो. थँक्यू जीसस. आपले जे अश्रू आहेत ते अश्रू परमेश्वर पाहत आहे प्रियानो. आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दुःख, आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व निराशा परमेश्वराला माहित आहे प्रियानो. फक्त आपण त्याच्यावरती विश्वास ठेवायचा. आपलं मन किती दुःखी होईल, आपल्या मनामध्ये अनेक निराशा येतील, आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतील, परंतु आपल्याला फक्त आणि फक्त त्या परमेश्वरावरती विश्वास ठेवायचा आहे. त्या प्रभूला आपलं समर्पण करायचं आहे प्रियानो. आणि जेव्हा आपण त्याच्यावरती अवलंबून राहतो, त्याला सर्व गोष्टीमध्ये आपण त्याला समर्पित राहतो, सर्व गोष्टी आपण त्याच्या हातामध्ये सोपवून देतो, तेव्हा तो परमेश्वर अद्भुत चिन्ह चमत्कार करतो प्रियानो. काही वेळेला आपण स्वतःच्या बुद्धीने अनेक प्रयत्न करत असेल, परंतु आता वेळ आहे की प्रभूला कार्य करण्यासाठी द्यायचं आहे. प्रभूला सांगायचं की प्रभू, मी थकलेलो आहे,
परमेश्वरा, आता तू माझ्या जीवनामध्ये काम कर, तू माझ्या कुटुंबामध्ये काम कर आणि तू माझं जीवन बदलून टाक, माझं कुटुंब बदलून टाक. तुझ्या आशीर्वादानं भर, तुझ्या शांतीनं भर, तुझ्या सामर्थ्यानं भर. त्याचे सामर्थ्य आज तू पहा, त्याच्या हाती समर्पण करा. हात उंच करून म्हणू आपण प्रियानो. त्याचे सामर्थ्य आज तू पहा, त्याच्या हाती समर्पण करा. त्याची शक्ती तो तुला देऊन, तो तुला नित्य चालवणार. हालेलुया. त्याची शक्ती तो तुला देऊन, तो तुला नित्य चालवणार. अब्रामाचा देव तोच आहे, चमत्कार तो करणार नाही का. अब्रामाचा देव तोच आहे, चमत्कार तो करणार नाही का. लाल समुद्रात मार्ग काढणारा एलोहिम सर्वशक्तिमान. हालेलुया. लाल समुद्रात मार्ग काढणारा एलोहिम सर्वशक्तिमान. सांभाळणारा येशू आहे, अस्वस्थ होऊ नये. सांभाळणारा येशू आहे, अस्वस्थ होऊ नये. अशुच्या दरीमध्ये तो तुला सोडणार नाही. हालेलुया. अशुच्या दरीमध्ये तो तुला सोडणार नाही. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. थँक्यू जीसस. धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा, पुन्हा एकदा प्रभुदेवा तू आम्हाला सांगत आहेस की मी तुम्हाला कधीच सोडणार नाही. प्रभुदेवा, पुन्हा एकदा तू आम्हाला उत्तेजन देत आहेस की प्रभुदेवा तुम्ही अश्रूमध्ये असाल, तुम्ही दुःखामध्ये असाल, तुम्ही निराशेमध्ये असाल, परंतु मी नेहमी तुमच्या बरोबर आहे. मी तुमचं जीवन आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे. मी तुम्हाला सामर्थ्य देणारा परमेश्वर आहे. कधी कधी आपल्याला वाटेल की मी एकटा आहे, परंतु परमेश्वर आज इथं उभा असलेल्या प्रत्येक व्यक्ती बरोबर आहे. प्रियानो, आपल्याला काळजी करण्याचं कारण नाही, आपल्याला चिंता करण्याचं कारण नाही. प्रियानो, अनेक वादळ आपल्या जीवनामध्ये येतील, अनेक लाटा आपल्याला बुडवण्याचा प्रयत्न करतील, परंतु प्रियानो मला सांगू द्या की तो महान परमेश्वर, ज्या परमेश्वरानं आकाश आणि पृथ्वी निर्माण केलेले आहे, तो परमेश्वर आज तुमच्या बरोबर उभा आहे. Thank you Lord. Hallelujah. Hallelujah. Thank you Jesus. Thank you for your presence Lord. प्रभुदेवा, तुझ्या उपस्थितीबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. Thank you Lord. Hallelujah. 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 प्रभुदेवा, निराशा येत असताना प्रभुदेवा तू आम्हाला सामर्थ्य देणारा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा, आम्ही दुःखी कष्टी होत असताना परमेश्वरा तू आम्हाला सहाय्य मदत करणारा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा, आम्हाला मार्ग सापडत नाही, परंतु ते जेव्हा आम्ही तुझ्यावरती अवलंबून राहतो तेव्हा परमेश्वरा तू मार्ग दाखवणारा परमेश्वर आहेस. कारण परमेश्वरा या जगामध्ये तुझ्यासारखा कोणी परमेश्वर नाही. या जगामध्ये परमेश्वरा तुला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. थँक्यू जीसस. हालेलुया. काही वेळा तुम्हाला वाटत असेल की ही गोष्ट माझ्या जीवनामध्ये होणं अशक्य आहे, परंतु प्रियानो आज देवाच्या उपस्थितीमध्ये मला तुम्हाला सांगू द्या की आज देव तुम्हाला सांगत आहे की देवाला सर्व काही गोष्टी शक्य आहेत. जेव्हा तुम्ही तुमचं जीवन परमेश्वराच्या हातामध्ये समर्पित कराल,
तेव्हा मी खात्रीपूर्वक सांगतो की देव चमत्कार केल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये राहणार नाही. हालेलुया, हालेलुया. थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस. काही वेळा आपलं समर्पण असतं, त्यामुळे आपण त्या देवाचे अद्भुत चमत्कार पाहू शकत नाही. प्रिया, एकदा तुम्ही तुमचं जीवन देवाच्या हातामध्ये देऊन पहा. देव क्षणाक्षणाला तुमच्या जीवनामध्ये अद्भुत चिन्ह चमत्कार केल्याशिवाय राहणार नाही. कारण माझा परमेश्वर आणि तुमचा परमेश्वर हा जिवंत परमेश्वर आहे. प्रियानो, थँक्यू लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. थँक्यू लॉर्ड. प्रभू, आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवतो. थँक्यू लॉर्ड. काही वेळेला परमेश्वरा आम्ही भरकटून जातो प्रभू, तेव्हा तो आम्हाला सहाय्य कर की प्रभू आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवण्यासाठी, प्रभुदेवा आम्ही तुला चिकटून राहण्यासाठी परमेश्वरा तो आम्हाला सहाय्य कर. या जगातील मोह, या जगातील गोष्टी आम्हाला तुझ्यापासून लांब नेण्याचा प्रयत्न करतात, परंतु आम्ही तुला चिकटून राहावं यासाठी तो आम्हाला सहाय्य कर परमेश्वरा. थँक्यू लॉर्ड. प्रभुदेवा, तुझ्या अद्भुत उपस्थितीसाठी प्रभुदेवा माझा विश्वास आहे की तू आज प्रत्येकाच्या अंतःकरणाशी बोलत आहेस. प्रभुदेवा, तू प्रत्येकाला उत्तेजन देत आहेस. तू प्रत्येकाला प्रभुदेवा तुझ्या सामर्थ्यानं, प्रभुदेवा तुझ्या शब्दानं तू प्रत्येकाच्या जीवनामध्ये शांती दिलेली आहेस. थँक्यू लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. थँक्यू जीसस लॉर्ड. थँक्यू लॉर्ड. या वेळेमध्ये आपण शांत राहू प्रभूच्या सानिध्यामध्ये. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. Thank you, Jesus. Thank you, Lord. Hallelujah. पवित्र आत्मा, तू आम्हाला सहाय्य कर. आम्ही आमचं जीवन तुला समर्पण करण्यासाठी तू सहाय्य कर परमेश्वर. थँक यू जीसस. हालेलुया. ज्या कोणाला देवाचा आत्मा प्रेरणा देत असेल त्यांनी प्रार्थना करा, देवाला स्तुती करा, देवाला गौरव करा. तुझे स्तुती प्रभू, तुझे गौरव, तुझी महिमा हो परमेश्वरा. तुझ्या उपस्थितीमध्ये प्रभू देवा, तुझ्या रम्य वातावरणामध्ये प्रभू देवा तू आम्हाला घेऊन आलेला आहेस. देवा तुझे स्तुती प्रभू देवा, ही केवळ तुझी महिमा आहे प्रभू परमेश्वरा की तू आम्हाला इथे घेऊन आलेले आहेस प्रभू. आणि प्रभू देवा तुझे स्तुती गीत गाण्यासाठी, भक्ती गीत गाण्यासाठी प्रभू आम्हाला तू सहायता केलीस. तुझे आभार मानतो देव बाप्पा. या संपूर्ण आठवड्याभरामध्ये प्रभू देवा तू आमचा सांभाळ केलेस. आम्हाला प्रभू देवा कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाहीस प्रभू परमेश्वर. कारण सांभाळणारा महान परमेश्वर तू आहेस. प्रत्येक गोष्टीमध्ये तू आमचं रक्षण करतोस. आम्ही आमचं जाणं येणं सर्व काही प्रवास प्रभू देवा तू सुखरूपपणे केलेला आहेस. कोणालाही प्रभू देवा अपघातामध्ये सोडलेलं नाहीस किंवा आम्हाला अश्रूच्या खाईमध्ये प्रभू देवा तू आम्हाला सोडलेलं नाहीस. तेव्हा ही केवळ तुझी दया आहे प्रभू. कारण सांभाळणारा महान परमेश्वर तू आहेस. आणि प्रभू देवा आमच्या मंडळीचं सांभाळ प्रभू देवा तू केलेलं आहेस. मंडळीतील प्रत्येक व्यक्तींचं सांभाळ तू केलेलं आहेस प्रभू. प्रभू देवा म्हणून प्रभू आज आम्ही तुझ्या समोर येऊ शकलो प्रभू परमेश्वर. आज अनेक जण प्रभू आज येऊ शकले नाहीत प्रभू, कारण प्रभू देवा त्यांना अनेक आजारामध्ये किंवा या जगातून सोडून गेलेले आहेत प्रभू परमेश्वर. देव बाप्पा आज आम्हाला तू तुझ्या दयेने कृपेने इथे आणलेस. तुझे आभार मानतो. आजच्या सभेमध्ये प्रभू देवा तू आशीर्वादाने परिपूर्ण कर प्रभू परमेश्वर. सर्वांवर तुझी दया असू दे प्रभू परमेश्वर. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रभू सर्वांना तू अभिषेक कर. हो धन्यवाद प्रभू परमेश्वर. आजचं वचन प्रभू देवा तुझ्या इच्छेनुसार तू आम्हाशी बोल प्रभू, जेणेकरून प्रभू आम्ही आमच्या अंतःकरण प्रभू देवा खुले अंतःकरण करून प्रभू आम्ही तुझं वचन ग्रहण करावं आणि त्याप्रमाणे आम्ही लागू करावं, आमच्या जीवनात लागू करावं. प्रभू कृपा कर प्रभू. आम्ही वचन ऐकून सोडून न देता ते आमच्या जीवनात लागू करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. तुझ्या संगतीमध्ये आम्हाला संपूर्ण पुढील दिवसही प्रभू देवा तुझ्या संगतीमध्ये, तुझ्या उपस्थितीमध्ये आम्हाला सांगू. धन्यवाद प्रभू. प्रार्थना प्रभूच्या पवित्र नामात आमेन. आमेन. हालेलुया. आपण बसून घेऊ प्रभूच्या सानिध्यामध्ये. यावेळेमध्ये आपण साक्ष घेणार आहोत आणि श्याम ब्रदर पुढे येतील आणि साक्ष चालवतील.
प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. साक्षाची वेळ आहे आणि आपण आपले साक्ष देऊन देवाचं गौरव करू. प्रार्थना होती पण आजची त्रास होतो प्रार्थना चालू असताना पण खूप पाठीमध्ये असते तुला साहेबांनी सांगितलं प्रार्थना स्पर्श केलं मला चांगलं वाटतं मला सारखं झालं तेव्हा पण पाठीचा त्रास बरा केला तेव्हा पण धन्यवाद. देवाचे आभार. आपण टाळ्या वाजवणं करू, कारण की देव आपल्याला आरोग्य देणारा बाप आहे. आणखी कोणाची साक्ष आहे? या दिवसामध्ये देवाने आम्हाला सांभाळलं, मी तुझ्या देवाचे आभार मानतो. या दिवसामध्ये अनेक जणांना व्हायरल इन्फेक्शन होत आहे, सर्दी, ताप, पडसा किंवा इतर आजार होत आहेत आणि त्यामधूनही परमेश्वरानं आम्हाला आणि आमच्या परिवाराला आणि आमच्या सर्व लेकरांना देवाने सांभाळलं, मी देवाचे आभार मानतो. आणि आपल्या मंडळीतील अवसारे सिस्टर आणि त्यांच्या परिवारासाठी आपण सर्वांनी प्रार्थना करूया की त्यांनाही जे काही व्हायरल इन्फेक्शन झाले त्या देव त्यांना लवकर बरे करून. अवसरे आणण्यासाठी प्रार्थना करू आपण. आपल्या प्रार्थनेमध्ये वैयक्तिक प्रार्थनेमध्ये त्याचं आठवण ठेवू आणि आपल्याला सगळ्यांना देवानं आरोग्य दिलं याबद्दल देवाचे आभार मानू. आपण प्रेज द लॉर्ड करून देवाचे आभार मानू की सगळ्यांना आरोग्य दिले आणि आपण इथं आहोत. टाळ्या वाजवून देवाचे आभार मानू. गेल्या आठवड्यामध्ये आई ते नव्हते आणि मी त्या ठिकाणी गेले होते ते पिल्लूचं हे करायला. तर त्याच्यासाठी त्याचं जाणं येणं सगळं चांगलं झालं. एक दिवस आधी आईची तब्येत खूप हे होती, त्रास होता आईला, पण व्हायरल इन्फेक्शन होतं, पण जाणं येणं व्यवस्थित झालं याबद्दल देवाचे आभार मानतो. आणि आमची माझी साक्ष अशी की गेल्या आठवड्यामध्ये एक्झाम होती आणि त्याच्यानंतर मी जेव्हा दुपारी वापस आलो त्याच्यानंतर मला भयंकर ताप अशी सुरुवात झाली होती. आणि ते ताप मी आलो येऊन असं थोडंसं बसलो की मला घामोघाम होऊन मी एकदम ताप खूप जास्त होऊ लागला आणि घरी कोणीच नको, सगळे गेले होते आणि मला खूप ताप होती. मी तेवढ्या याच्यामध्ये गोळी घेतली आणि झोपी गेलो. 3 वाजेपर्यंत झोपी गेलो. मला काहीच सुचलं नाही की काय करावं काय नाही. एवढं ताप होती, मला असं गडगड ताप होऊ लागली आणि फोन नको काही कुणाला काही लावायचं नाही काही नाही. कोंडी लावली आणि झोपी गेलो. त्यानंतर मी थोड्या वेळानं उठलो. उठल्यानंतर मला असं वाटलं की बाबा काय सुचतच नव्हतं. आई त्यांचा फोन येऊ लागला होता मला, त्यावेळेस मला काय सुचना गेलं, तुम्ही फोन बंद केलं तसंच ठेवून टाकलं. नंतर थोड्या वेळानं मी एक वेळेस कॉल करून विचारलं आहेत का, यायला लागत का, निघालात का, हो सगळे आहे. मी व्यवस्थित बोललो त्यांना की हां सगळं व्यवस्थित झालं. सकाळी मॉर्निंगला ते पेपर होतं आणि त्याच्यानंतर पाणी वगैरे काही पिण्यामुळे काय आलं वाटतं आणि त्याच्यानं मला व्हायरल झाला होता. देवाचा आभार मानतो की मला त्याच्यामधून काढलं आणि दुसऱ्या दिवशी मी परत ऑफिसला जाऊ शकलो. परमेश्वराला धन्यवाद देते. देवाने आम्हाला गेल्या आठवड्याभर सांभाळलं, संरक्षण केलं, आम्हाला आरोग्यामध्ये ठेवलं आणि त्याची शांती आणि आनंद आम्हाला दिला. देवाचे आभार मानू आपण की देव आपल्याला आरोग्य देणारा आहे, शांती देणारा आहे आणि आणखी त्यांना सगळं सांभाळलं त्याबद्दल देवाचे आभार. विनंती आहे. मुस्लिमची आमच्या घरातील बांधव त्यांनी हैदराबादला विजिट केली. आता परत त्यांनी कामासाठी पुढं सामान घेण्याकरता त्यांचा प्रवास सुखाचा जावं आणि त्यांचं बाळ छोटा आहे त्यांचे सांभाळ चांगल्या प्रकारे व्हावं म्हणून प्रार्थना. तिची विनंती आहे आपल्याला सगळं माहिती ते हुजीरच ना त्यांच्याच फॅमिलीसाठी आंटीच्या परिचयाची जी फॅमिली आहे त्यांचं येणं सुखरूप व्हावं याबद्दल देवाकडे आपण प्रार्थना विनंती करू. आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये आठवण या सगळं साक्षासाठी आणि आपल्या प्रार्थना विनंतीसाठी ममता सिस्टर आहेत ते प्रार्थना करतो. धन्यवाद पिता परमेश्वर, बाबा तुला धन्यवाद देते, मान
प्रभू राजा समाजाला पिता परमेश्वरा आतापर्यंत सांभाळास म्हणून धन्यवाद पिता प्रभूजी परमेश्वर बापा प्रभू महान आहेस परमेश्वराचा तू अद्भुत आहेस प्रभू परमेश्वर बापा आमच्या जीवनामध्ये देव बापा तू कार्य करतोस प्रभू परमेश्वर बापा तुझी उपस्थिती आम्हाला दाखवतोस प्रभू म्हणून धन्यवाद देते बापा जी साक्ष देण्यात आली प्रभू परमेश्वर बापा तुझ्या गौरवासाठी प्रत्येकाचा तू ताबा घेतलास रक्षण केलास अनुभव दिलास प्रभू राजा प्रत्येकाला देवा तू तुझ्या आशीर्वादाने भर प्रभू त्यांच्या जीवनामध्ये प्रत्येकाची तू काळजी घे प्रभू जर कोणाचा त्रास असेल तर परमेश्वर बापा ते त्रास तू दूर कर परमेश्वर बापा विशेष अवसरे आंटी जाधवताई आणि देवाबाई तर जेही कोणी आहे देवाबा ज्यांचे दुखणं आहे देवाबा त्या सर्वांना तू आशीर्वादित कर प्रभूजी आणि परमेश्वर बापा तुझ्या दया आणि कृपेमध्ये देवापा अनुभव दे परमेश्वर बापा प्रत्येकाला देवापा चांगलं आरोग्य दे या दिवसामध्ये जेही व्हायरल परत होते परमेश्वर बापा त्याच्यातून तू आमचं रक्षण करतोयस परमेश्वर बापा म्हणून धन्यवाद देते बापा आणि जेणे कोणी देवापा बाहेर काम करत आहे देवापा त्यांचंही रक्षण कर जेणेकरून देवापा या व्हायरलमध्ये देवापा त्यांचं रक्षण घे प्रभू राजा तू त्यांची काळजी घे अशी विनंती करते प्रभू परमेश्वर बापा प्रत्येकाचा तू ताबा घेतोस म्हणून धन्यवाद देते बापा आम्हालाही चांगला अनुभव दिलास परमेश्वर बापा आमचं जाणं येणं तू आरोग्याचं केलंस म्हणून धन्यवाद देते बापा प्रार्थना करते की प्रभू श्यामलाही तू आरोग्य दिलास प्रभू म्हणून धन्यवाद देते बापा प्रार्थना करते की पिता परमेश्वर बापा जे तू आम्हाला अनुभव देतोस प्रभू राजा त्याच्यात आणखी अधिक वाढ होते परमेश्वर बापा तुझ्या गौरवासाठी आमचा उपयोग होते अशी विनंती करते बापा प्रार्थना करते की देवापा पास्टर आंटी त्यांची फॅमिली देवापा यांच्यावर तू आशीर्वादित कर प्रभू त्यांच्याही गरजा जे काही असतील प्रभू ते तू पूर्ण कर परमेश्वर बापा त्यांच्या संगती तू राहा प्रभू आणि देवापा तुझं गौरव करण्यासाठी प्रत्येकाचा तू उपयोग कर प्रभूजी रणवीरच्या फॅमिलीचेही तू ताबा घे परमेश्वर बापा त्यांच्या जीवनामध्येही तुझं दया कृपा कर जे काही देवापा प्रार्थना रिक्वेस्ट आहे देवापा त्यांचेही देवापा तू सहाय्य मदत कर त्या ताई त्यांना येण्यास जाण्यास सुखरूप कर परमेश्वर बापा त्यांचं आरोग्य तिथे परमेश्वर बापा त्यांच्या लेकरा बाळाचं आरोग्य दे परमेश्वराच्या प्रार्थना करते की देवापा त्यांना विश्वासामध्ये वाढवून त्यांना तुझ्या अनुभव येऊ दे अशी विनंती करते देवापा प्रार्थना करते की देवापा जो कोणी देवापा तुझ्यामध्ये येतो ज्यांची रिक्वेस्ट येते देवापा त्यांचं जीवन त्यांचं मन तू परिवर्तन कर प्रभूची आणि तुझ्या विश्वास बसेल असं त्यांचं जीवन घडू राजा सहाय्य मदत कर प्रभू राजा प्रार्थना करते देवापा चव्हाण आणखी ते त्यांचंही रक्षण कर प्रभू त्यांच्याही जीवनामध्ये जे काही अडचण असेल देवापा ते सर्व दूर करून परमेश्वर बापा आरोग्याचा हात तू त्यांच्यावर दे प्रभू त्यांच्या जीवनातल्या प्रत्येक संकट तू दूर कर प्रभू जाधव त्यांच्या घरावर प्रार्थना करते प्रभू त्यांच्यावर तू दया कृपा कर नंदाताई संगीताताई यांनाही चांगलं आरोग्य दे देव बाबा आणि राजदादा आणि आजी यांच्यावरही तू दया कृपा कर प्रभू त्यांनाही जे काही अडचण असेल प्रभू राजा ते सर्व दूर करून दे बाबा त्यांच्या घराचं तू ताबा घे परमेश्वर बापा प्रत्येक गोष्टीमध्ये तू त्यांचं रक्षण कर प्रभूजी आणि प्रत्येक दिवस ते बाप्पा त्यांच्यासाठी आशीर्वादाचं घडू दे प्रभू राजा तुझ्या अनुभवामध्ये वाढण्यास तर सहाय्य मदत कर आरोग्याचा हात तू त्यांना दे देव बाप्पा जे काही त्रास त्यांच्या जीवनात आहे प्रभू ते सर्व दूर कर प्रभू आणि चांगलं जीवन तू त्यांना दे प्रभू राजा प्रार्थना विनंती करते देवापा या चर्चेच्या प्रत्येक मंडळीवर देवापा तू आशीर्वादित कर प्रभू आणि देवापा तुझी साक्ष आणखी वाढवण्यासाठी सहाय्य मदत कर देवा आतापर्यंत सांभाळण्या म्हणून धन्यवाद देते बाबा येणारं वचन ही कर आशीर्वादाचं कर प्रभू राजा सर्व मान महिमा गौरव जला तुला देऊ देऊ बाबा येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना केली म्हणून आई तरी ग्रहण आपण या वेळेमध्ये दान आणि दशम देणार आहोत सेवेच्या भांडारामध्ये आणि गीत गाणार आहोत ख्रिस्ताविना माझे जीवन मराठीमध्ये आणि दान आपल्यामध्ये रोशन आहे दान गोळा करेल गाणं चालू झाल्यानंतर आपण ते गीत गाऊ आणि आपलं दान आणि दशम देऊ ख्रिस्ताविना माझे जीवन व्यर्थ आहे ख्रिस्ताविना माझे जीवन व्यर्थ आहे ख्रिस्ताविना मला आस लागली तुझ्या प्रेमाची मला ओढ लागली तुझ्या भेटीची मला आस लागली तुझ्या प्रेमाची मला ओढ लागले तुझ्या भेटीची ख्रिस्ताविना माझे जीवन व्यर्थ आहे ख्रिस्ताविना माझे जीवन
व्यर्थ आहे ख्रिस्ताविना. जशी हरणी पाण्यासाठी तडपते, तसा माझा जीव तुझ्यासाठी तडपतो. जशी हरणी पाण्यासाठी तडपते, तसा माझा जीव तुझ्यासाठी तडपतो. मी ताणला झालो जीवन देवासाठी, मी भुकेला झालो जीवन देवासाठी. मी ताणला झालो जीवन देवासाठी, मी भुकेला झालो जीवन देवासाठी. तुझ्याजवळ येऊन या, तृप्त झालो तुझ्याजवळ. ख्रिस्ताविना माझे जीवन व्यर्थ आहे. ख्रिस्ताविना माझे उठणे आणि बसणे तू जाणतोस. माझे चालणे आणि वागणे तू पाहतोस. माझे उठणे आणि बसणे तू जाणतोस. माझे चालणे आणि वागणे तू पाहतोस. तूच माझा ध्यास आहेस. ख्रिस्ताविना माझे जीवन व्यर्थ आहे. ख्रिस्ताविना. या दान आणि दशमांसाठी आपण प्रार्थना करणार आहोत. आपल्यामध्ये मम्मी आहेत. मम्मी दान दशमांसाठी प्रार्थना करते. थँक्यू जीसस. हालेलुया. तू आम्हाला सर्व काही दिलंच प्रभू, त्यातून चालू तुला दिलेला आहे, त्यावरून आशीर्वाद असू दे. हे प्रभू तुझ्या कामासाठी, तुझ्या स्वार्थ प्रसारासाठी ते कामाला यावं यासाठी तू सहाय्य करत. खरोखर तू महान आहे प्रभू. आम्हाला सांभाळणारा आमचा रक्षक तू आहेस प्रभू, आणि आमचा विश्वास तुझ्यावर आहे. आम्हाला तुझ्या गरीमध्ये तू सोडणार नाही प्रभू, म्हणून धन्यवाद देते प्रभू. बाबा, जे वचन तू आमच्यासाठी ठेवलं आहे ते वचन ग्रहण करण्यासाठी आणि आमच्या आत्म्याने ते ग्रहण करून प्रभू बाबा त्याप्रमाणे चालण्यासाठी तू आम्हाला सहायता करून दे. आमच्या अंतकरणात तू गोड आणि आमच्या अंतकरणामध्ये तू येऊन बसली. धन्यवाद देते, स्तुती करते. लहान श्रेणी प्रभू येशूच्या नावाने मागतो. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. आपण या वेळेमध्ये देवाच्या वचनामध्ये जाणार आहोत आणि आपला विषय चालू आहे कोणता? निवास मंडप चालू आहे विषय. आणि मागील आठवड्यामध्ये आपण परमपवित्र स्थानामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि परमपवित्र स्थानामध्ये काय आहे? साक्षीचा कोश आहे. द आर्क ऑफ द कव्हेनंट आहे त्या परमपवित्र स्थानामध्ये. आणि त्या साक्षीच्या कोशामध्येच परमेश्वर काय करायचा? इस्रायल लोकांना, ते याजकाला तो दर्शन द्यायचा आणि याजकाला तो भेटायचा आणि परमेश्वराला जो निरोप द्यायचा आहे तो निरोप परमेश्वर याजकाद्वारे लोकांना तो द्यायचा. आणि अशा प्रकारे तो साक्षीचा कोश त्या परमपवित्र स्थानामध्ये परमेश्वरानं तयार करायला सांगितला होता. आणि जेव्हा आपण निर्गम याच्या पुस्तकामध्ये त्याचा अभ्यास करतो तेव्हा त्याच्यामध्ये सुरुवातीला मोशेला साक्षीचा कोश तयार करायला त्यानं सांगितलं सुरुवातीला. त्यानंतर मग दुसऱ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर समक्षतेच्या भाकरीचा मेज असेल, सोन्याचा दीपवृक्ष असेल, निवास मंडप असेल, होमवेदी, अंगण असेल, धूपवेदी, गंगाळ असेल. परंतु पहिल्यांदा सुरुवातीला साक्षीचा जो कोश आहे, द आर्क ऑफ द कव्हेनंट तयार करायला सांगितलं. याचा अर्थ की परमेश्वराला सांगायचं आहे की मी त्यांच्यासाठी किती महत्वाचा आहे हे परमेश्वराला त्याच्यामधून दाखवायचं आहे. त्यामुळं आपण मागील आठवड्यामध्ये पाहिलं की परमेश्वर आपल्या जीवनामध्ये नेहमी महत्वाचा पाहिजे. हालेलुया. कोणतीही परिस्थिती असू दे, आपण नेहमी परमेश्वराला महत्व देणारे लोक बनायचं आहे. परमेश्वराला प्रथम स्थान देणारे लोक आपल्याला बनायचं आहे.
आणि पुढे आपण पाहणार आहोत की आज की त्या कोशामध्ये काय काय होतं. त्या कोशामध्ये 3 वस्तू होत्या. कोणत्या होत्या वस्तू? त्या कोशामध्ये मान्ना ठेवलेलं एक सुवर्ण पात्र होतं, सोन्याचं भांड. त्यामध्ये इस्रायल लोकांना जो मान्ना परमेश्वरानं दिलेला होता तो मान्ना त्यामध्ये होता. त्यानंतर अहरोनाची काठी होती आणि तिसरी गोष्ट दगडी पाट्या होत्या. देवाचा करार, परमेश्वराच्या ज्या आज्ञा होत्या त्या आज्ञा त्या मोशेनं त्या कोशामध्ये ठेवलेल्या होत्या. तर त्यासाठी आपण इब्री करारपत्र याचा 9वा अध्याय 4थं वचन काढा, कोणतं वाचा. त्यानंतर कोणीतरी दुसरे राजे याचा 8वा अध्याय आणि 9वं वचन वाचा. इब्री करारपत्र 9वा अध्याय 4थं वचन. त्यात सोन्याचे धुपाटणे व सोन्याने सभोवती मडवलेला कराराचा कोश होता. या कोशात मात्र मान्ना ठेवलेले सुवर्ण पात्र, कळे आलेली अहरोनाची काठी व कराराच्या पाट्या ही होती. आणि यामध्ये काय सांगत आहे की त्या कोशामध्ये मान्ना ठेवलेले सुवर्ण पात्र, कळ्या आलेली अहरोनाची काठी व कराराच्या पाट्या. याचा अर्थ की मोशेला जे सिनाय पर्वतावरती परमेश्वरानं 2 पाट्या दिल्या होत्या, देवाच्या 10 आज्ञा लिहून त्या पाट्या त्यामध्ये ठेवण्यात आलेल्या होत्या. पहिले राजे 8वा अध्याय 9वं वचन. इस्रायल लोक मिस्र देशातून निघाल्यावर परमेश्वराने त्यांच्याशी करार केला. त्या समयी होरेबात मोशेने या कोशात 2 दगडी पाट्या ठेवल्या होत्या, त्याशिवाय त्यात दुसरे काही नव्हते. आणि सुरुवातीला काय केलं मोशेनं, त्यामध्ये दगडी पाट्या ठेवलेल्या होत्या. आणि त्यानंतर मग त्यानं काय केलं की त्यामध्ये मान्ना ठेवला, मान्याचं पात्र ठेवलं आणि त्यानंतर अहरोनाची काठी त्यामध्ये ठेवण्यात आली. म्हणून महत्वाच्या या 3 गोष्टी त्या कोशामध्ये ठेवण्यात आलेल्या होत्या. मान्ना ठेवलेलं सुवर्ण पात्र, त्यानंतर कळ्या आलेली अहरोनाची काठी आणि कराराच्या 2 पाट्या. त्यानंतर सुरुवातीला आपण या 3 गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत. पहिली गोष्ट कोणती होती? मान्ना ठेवलेलं सुवर्ण पात्र. तर आता आपण मान्ना कसा होता आणि कशा प्रकारे इस्रायल लोकांना परमेश्वराने दिला त्या संदर्भामध्ये आज आपण पाहणार आहोत. तर मान्याच्या संदर्भामध्ये काही संदर्भ आहेत ते आपण वाचणार आहोत. सुरुवातीला मान्ना म्हणजे काय होतं नेमकं त्याबद्दल. निर्गम 16:4. निर्गम 16:4. तेव्हा परमेश्वराने मोशेला म्हटले, पहा मी आकाशातून तुम्हासाठी अन्नपुष्टी करेन आणि ह्या लोकांनी बाहेर जाऊन एका दिवसाला पुरेल इतके जमा करावे. यावरून ते माझ्या नियमाप्रमाणे चालतात किंवा नाही याविषयी मी त्यांची परीक्षा करतो. आणि हे स्वर्गातील अन्न होतं. हालेलुया. इस्रायल लोकांनी जे मान्ना खाल्ला तो मान्ना साधा सुद्धा नव्हता. तो मान्ना कसा पडायचा की दररोज त्यांच्या तंबूवरती अंगणामध्ये तो पडायचा आणि इस्रायल लोक काय करायचे, गोळा करायचे आणि ते खायचे. म्हणून तो स्वर्गामधून परमेश्वर काय करायचा, इस्रायल लोकांना द्यायचा. म्हणून मान्ना हा स्वर्गातून उतरलेली भाकरीचं प्रतीक आहे, स्वर्गातून उतरलेलं अन्न आहे. काही वेळा आपण पुढे सुद्धा एक वचन वाचणार आहोत. स्तोत्र 78:25. स्तोत्र 78:25. दिव्य दूतांची भाकर मानवांनी खाल्ली, पुरून उरेल इतके अन्न त्याने त्यांना दिले. आणि इथं सांगत आहे की मान्याच्या संदर्भामध्ये पहिला आपण पाहिलं की स्वर्गातून खाली उतरलेलं ते अन्न आहे, स्वर्गातून उतरलेली भाकर आहे. आणि स्तोत्र संहितामध्ये सांगत आहे की देवदूतांची भाकरीचा उल्लेख तिथे केलेला आहे. याचा अर्थ की देवदूत जे अन्न स्वर्गामध्ये खातात ते अन्न परमेश्वरानं काय केलं, खाली पृथ्वीवरती पाठवलं इस्रायल लोकांच्यासाठी. आणि इस्रायल लोकांनी त्याला ग्रहण केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्याच नंतर आणखी शास्त्रभाग निर्गम 16 आणि 31 वचन वाचा. आता आपण पाहणार आहोत की तो मान्ना कसा होता त्या संदर्भामध्ये. आपण आता पाहिलं की मान्ना काय होता,
स्वर्गातून उतरलेली भाकर आहे, स्वर्गातील अन्न आहे, देवदूतांचं अन्न आहे हे आपण पाहिलं. आता तो कसं त्याचं आकार किंवा त्याचा रंग त्या संदर्भामध्ये आज आपण पाहणार आहोत. इस्रायल लोकांना इस्रायल लोकांनी त्या अन्नाचे नाव मान्ना ठेवले. ते धन्यासारखे पांढरे असून त्याची चव मध घालून केलेल्या पोळीसारखी होती. आणि मान्ना कसा होता? इस्रायल लोकांनी अन्नाचे नाव मान्ना ठेवले. त्याचं नाव कोणी ठेवलं? इस्रायल लोकांनी त्याचं नाव मान्ना ठेवलं. आणि ते धन आपल्या सर्वांना माहित आहे, जेवणामध्ये आपण वापरत असतो. ते धन्यासारखा पांढरा रंग होता, पांढऱ्या रंगाचं होतं. आणि त्याची चव कशी होती? मध घालून केलेल्या पोळीसारखी. मध घालून जशी पोळी आपण खातो त्या प्रकारे त्या मान्नाची काय होती? चव होती. त्यानंतर गणना याचा 11 अध्याय 7 आणि 9. हा मान्ना धन्यासारखा असून त्याचा रंग मोत्याचा रंगासारखा होता. लोक चोहोकडे फिरून ते जमा करीत व जात्यात दळीत किंवा उकळत कुटीत आणि मग भांड्यात शिजवून त्याच्या भाकरी करीत. तेलात तळलेल्या पुरीसारखी त्याची चव असे. आणि इथं अजून आपल्याला स्पष्टीकरण इथं दिलेलं पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा वाचा ते वचन. ही मान्ना धन्यासारखा असून त्याचा रंग मोत्याच्या रंगासारखा होता. लोक चोहोकडे फिरून ते जमा करीत व जात्यात दळीत किंवा उकळत कुटीत आणि मग भांड्यात शिजवून त्याच्या भाकरी करीत. तेलात तळलेल्या पुरीसारखी त्याची चव असे. आणि या ठिकाणी की लोक काय करायचे? ते गोळा करायचे आणि त्याची तयार करण्याची पद्धत कशी होती की ते जात्यामध्ये आणि उखळामध्ये ते काय करायचे? कुटायचे आणि त्यानंतर भांड्यात शिजवून त्याच्या काय करायचे? ते भाकरी तयार करीत. आणि त्या भाकरी कशा लागायच्या? तेलात तळलेल्या पुरीसारखी त्याची चव असायची. इथे 2 प्रकारे मान्याचं वर्णन आहे की एक ठिकाणी त्याचा पांढरा रंग सांगितलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि दुसरा रंग तो सोन्याच्या रंगासारखा सुद्धा होता. आणि त्याच्या चवी सुद्धा इथं 2 प्रकारे आपल्याला पाहायला मिळतात. पहिली की ते पोळीसारखा, याचा अर्थ की दोन्हीचा अर्थ आहे की तो गोड होता. मान्ना चवीला कसा होता? तो गोड होता. आणि त्यानंतर हा मान्ना गोळा करण्याची एक पद्धत सुद्धा परमेश्वरानं सांगितलेली होती. त्या पद्धतीबद्दल आपण पाहणार आहोत. निर्गम 16:16. परमेश्वराने आज्ञा केली आहे की प्रत्येकाने आपापल्या आहाराप्रमाणे ते गोळा करावे. त्याच्या डेऱ्यात जेवढी माणसे असतील तेवढ्यांसाठी आपापल्या माणसांच्या संख्येप्रमाणे प्रत्येकी एक ओमर असा जमा करावा. आणि इथे काय सांगत आहे की आपापल्या आहाराप्रमाणे आपण जेवढं आपलं पोट भरणार तेवढंच काय करायचं? त्यांनी गोळा करायचा. आणि ते माणसाच्या प्रमाणात, समजा माझ्या कुटुंबामध्ये 4 लोक आहेत तर 4 लोकांना जेवढं पुरेल तेवढंच ते काय करायचं आहे? गोळा करायचं. यामध्ये एक माप सुद्धा दिलेला आहे. त्याचा अर्थ मला कळाला नाही, तर ते सांगत आहे की प्रत्येक माणसासाठी 1 ओमर अशा प्रकारचं माप सुद्धा तिथं दिलेलं पाहायला मिळत आहे. 21 वचन वाचा. या प्रकारे ते नित्य सकाळी आपापल्या आहाराप्रमाणे ते गोळा करीत आणि उन्हाचा ताप वाढला म्हणजे ते पितळ. आणि यामध्ये सुंदर त्याचं स्वरूप सुद्धा इथं आपल्याला पाहायला मिळते की रोज सकाळी तो काय करायचा की तो मान्ना पडायचा. आणि पडल्यानंतर लोक काय करायचे की त्यांच्या आहाराप्रमाणे, घरामध्ये जेवढे लोक आहेत त्या लोकांच्या प्रमाणे तो मान्ना ते गोळा करायचे. आणि जेव्हा ऊन वाढलं की तो मान्ना काय करायचा? वितळून जायचा. याचा अर्थ की तो मान्ना काय व्हायचा? नष्ट व्हायचा, वितळून तो गायब व्हायचा. अशा प्रकारे ते अद्भुत जेवण परमेश्वरानं, अद्भुत अन्न स्वर्गातलं परमेश्वरानं त्यांना दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तेहतीस वचन वाचा. तेव्हा मोशेने अहरोनास सांगितले की एक पात्र घेऊन त्यात 1 ओमरभर मान्ना घाल. ते तुमच्या
पुढील पिढ्यांसाठी परमेश्वरासमोर राखून ठेवायचे आहे. आणि तो मोशे काय करत आहे की अहरोनाला सांगत आहे, आज्ञा करत आहे की एक पात्र घेऊन ये आणि त्या पात्रामध्ये काय कर, 1 ओमरभर, याचा अर्थ की एका व्यक्तीला जेवढा अन्न लागतं तेवढा मान्ना त्यामध्ये भर आणि तो मान्ना काय कर, जपून ठेव. आणि त्यानंतर ते पात्र मोशेने काय केलं की त्या साक्षीच्या कोशामध्ये ठेवलं. कशासाठी ठेवलं? की ते तुमच्या पुढील पिढ्यांसाठी परमेश्वरासमोर राखून ठेवायचे आहे. पुढील पिढीला त्याची जाणीव होईल परमेश्वरानं कशा प्रकारे इस्रायल लोकांना सांभाळलं, कशा प्रकारे त्यांची काळजी घेतली, याचं प्रतीक म्हणून इस्रायल लोकांना पुढच्या पिढीला ते समजावं, यासाठी तो मान्ना त्याचं एक पात्र त्या साक्षीच्या कोशामध्ये आपल्याला ठेवलेलं पाहायला मिळत आहे. याचा अर्थ की आपण मान्ना पाहतो की ते एक भाकरी सारखं आहे आणि त्याचप्रमाणे ते स्वर्गातील अन्न आहे. आणि इथं आपण जेव्हा येशूला सुद्धा काय केलं, येशूला सुद्धा नवीन करारामध्ये स्वर्गातून उतरलेली भाकर असं संबोधित केलेलं आहे. ज्याप्रमाणे इस्रायल लोकांनी तो मान्ना खाल्ला, स्वर्गातील उतरलेली भाकर खाल्ली, त्याचप्रमाणे येशू स्वर्गातून उतरलेली काय आहे, आपल्या सर्वांच्यासाठी भाकर आहे. आणि आपण त्याच्यावरती विश्वास ठेवून त्याला आपल्या जीवनामध्ये ग्रहण करावं, ही परमेश्वराची इच्छा आहे. म्हणून योहान 3:16 मध्ये सांगत आहे की देवानं जगावरती एवढं प्रेम केलं की त्यानं आपला एकुलता एक मुलगा दिला, यासाठी की कोणाचाही नाश होऊ नये. येशू स्वर्गातून आपल्या सर्वांच्यासाठी उतरलेला आहे आणि तो यासाठी उतरला की आपला नाश होऊ नये, तर आपल्याला सार्वकालिक जीवन मिळावं आणि आपण नेहमी त्या परमेश्वराच्या जवळ राहावं. म्हणून तो मान्ना ज्याप्रमाणे परमेश्वरानं स्वर्गातून इस्रायल लोकांच्यासाठी दिला की त्यांना जीवन मिळावं, ते मरू नयेत यासाठी, त्याचप्रमाणे नवीन करारामध्ये आपण पाहतो की पित्यानं तो मान्ना येशूच्या स्वरूपामध्ये आपल्या सर्वांना दिलेला आहे. म्हणून मान्ना तो येशूचं प्रतीक आहे. म्हणून आपण त्या मान्नाला खाणं, याचा अर्थ काय की त्या मान्नाला आपल्या जीवनामध्ये ग्रहण करणं गरजेचं आहे. फक्त ग्रहण करून उपयोग नाही, तर त्या मान्नाला आपल्या जीवनामध्ये, त्या येशूला आपल्या जीवनामध्ये तितकं महत्व देणं गरजेचं आहे. म्हणून तो मान्ना त्या साक्षीच्या कोशामध्ये ठेवण्यात आलेला आहे. जिथं देव उपस्थित आहे त्या ठिकाणी तो मान्ना ठेवलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणून आज आपण विचार करूया की मी येशूला माझ्या जीवनामध्ये ग्रहण केलेला आहे, परंतु ज्याप्रमाणे त्या मान्नाला त्या साक्षीच्या कोशामध्ये ठेवून जसं महत्व दिलेलं आहे, त्याप्रमाणे मी माझ्या जीवनामध्ये येशूला महत्व देत आहे का? मी माझ्या जीवनामध्ये येशूला जास्त प्राधान्य देऊन मी माझं जीवन जगत आहे का, याचं आपण सर्वांनी परीक्षण करणं गरजेचं आहे. म्हणून येशू जीवनाची भाकर आहे. आपण वाचू योहान 6:35. येशूने त्यास म्हटले, जीवनाची भाकर मी आहे, जो मजकडे येतो त्याला भूक लागणार नाही. वाचा पुढं. येशूने त्यास म्हटले, जीवनाची भाकर मी आहे, जो मजकडे येतो त्याला भूक लागणार नाही, आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. बस. आणि इथे सांगत आहे की येशू म्हणत आहे की मीच काय आहे, जीवनाची भाकर आहे, आणि जो माझ्याकडे येतो, जो येशूकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही. याचा अर्थ की आध्यात्मिक गोष्टीच्या बद्दल येशू इथं सांगत आहे की जेव्हा आपण येशूकडे येतो तेव्हा आपण आध्यात्मिकरित्या तृप्त होऊन जातो, आणि त्यानंतर आपण इकडं तिकडं न जाता आपण येशूवरती जेव्हा विश्वास ठेवतो तेव्हा येशू आपली आध्यात्मिक भूक भागवतो आणि येशू आपली आध्यात्मिक तहान भागवतो. म्हणून आपण नेहमी परमेश्वराला शोधण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणून आपण चर्चमध्ये येतो, आपण प्रार्थनामध्ये येतो. कशासाठी येतो? की आपल्याला जे आध्यात्मिक गोष्टीबद्दलची लागलेली भूक आहे ती भूक मिटावी, आपण जे आध्यात्मिकरित्या ताणलेलो आहोत ती तहान मिटावी, यासाठी आपण जास्तीत जास्त प्रार्थनेमध्ये असणं गरजेचं आहे. कारण येशू ही जीवनाची भाकर आहे आणि येशू तो मान्नाचं प्रतीक आहे. प्रियानो, हालेलुया. येशू त्या मान्याचं प्रतीक आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये त्या मान्याला
ग्रहण करून त्याच्यावरती विश्वास ठेवून त्याला आपल्या जीवनामध्ये एक अनन्यसाधारण महत्व देणं गरजेचं आहे. येशूला काही वेळा आपण गांभीर्यानं घेत नाही, आपण पाहिजे तसं जीवन जगतो, परंतु जेव्हा तो मान्ना तो इतका महत्वाचा त्या मोशेला वाटला की ते स्वर्गातील अन्न त्यानं काय केला की त्या कोशामध्ये ठेवला. म्हणून येशू आपल्या जीवनामध्ये इतका महत्वाचा होणं गरजेचं आहे की आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणोक्षणी आपण त्याला प्राधान्य द्यायला पाहिजे, त्याच्यावरती अवलंबून राहायला पाहिजे आणि फक्त त्याच्यावरतीच आपण विश्वास ठेवायला पाहिजे. योहान 6:38. कारण मी आपल्या इच्छेप्रमाणे नाही, तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे. आणि येशू सांगत आहे की काय करत आहे, मी त्याच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठवले. याचा अर्थ की येशू म्हणत आहे की मी माझ्या इच्छेप्रमाणे या पृथ्वीवरती आलो नाही. पित्याची इच्छा होती, परमेश्वराची इच्छा होती की मी ज्या जगामध्ये यावं म्हणून मी स्वर्गामधून उतरलेलो आहे. आणि त्याचा एकच उद्देश होता आणि तो म्हणजे त्याच्या इच्छेप्रमाणे करावं. म्हणून जर मी माझ्या जीवनामध्ये मान्ना घेतलेला आहे, मी माझ्या जीवनामध्ये येशूला ग्रहण केलेलं आहे, तर मी नेहमी परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जीवन जगायला पाहिजे. हालेलुया. म्हणून येशू सांगत आहे की तो स्वर्गातून उतरला, तो स्वतःच्या इच्छेप्रमाणे स्वर्गातमधून उतरलेला नाही. त्या पाठीमागे परमेश्वराची इच्छा होती, परमेश्वराची योजना होती आणि त्याप्रमाणे येशूनं काय केलं, परमेश्वराच्या इच्छेला प्रतिसाद दिला आणि परमेश्वराची इच्छा त्यानं पूर्ण केली. त्याप्रमाणे आपण जेव्हा येशूला आपल्या जीवनामध्ये ग्रहण करतो तेव्हा आपण स्वतःच्या इच्छेप्रमाणे जीवन न जगता आपण नेहमी येशूला महत्व देऊन येशूच्या इच्छेप्रमाणे आपण जीवन जगावं, ही आपल्या प्रभूची इच्छा आहे. हालेलुया. म्हणून येशू हा मान्य आहे आणि त्या मान्याला आपण ग्रहण करत असताना पहिली गोष्ट की त्याला आपल्या जीवनामध्ये जास्त महत्व देणं गरजेचं आहे आणि त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट की त्याच्या इच्छेप्रमाणे आपण जीवन जगणं गरजेचं आहे. हालेलुया. दोन गोष्टी त्या मान्यामधून परमेश्वर आपल्या सर्वांना सांगत आहे. म्हणून आज आपण विचार करूया की मी मान्नाला माझ्या जीवनामध्ये घेतलं, मी येशूला माझ्या जीवनामध्ये घेतलं, परंतु मी त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगत आहे का? येशूनं परमेश्वराची इच्छा पूर्ण केली, परंतु येशू प्रत्येक क्षणोक्षणी पित्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगत आहे. त्याप्रमाणे मी सुद्धा क्षणोक्षणी मी माझ्या दैनंदिन जीवनामध्ये नेहमी परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जीवन जगत आहे का, याचं आपण परीक्षण करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण दुसरी गोष्टीकडे आपण आलेलो आहोत. दुसरी वस्तू कोणती आहे? त्या साक्षीच्या कोशामध्ये अहरोनाची काठी आहे. त्यासाठी आपण वाचू गणना याचा 17वा अध्याय. आणि जेव्हा हा 16 आणि 17 अध्याय वाचत असताना थोडस खूप चांगला त्यामध्ये संदेश आहे आणि खूप चांगल्या गोष्टी त्यामध्ये दडलेल्या आहेत. या ठिकाणी काय झालं की इस्रायल लोकांचं नेतृत्व कोण करत होता? मोशे करायचा. प्रमुख कोण होता? मोशे. आणि मोशेचा असिस्टंट कोण होता? अहरोन. मोशे नंतर अहरोन सर्व गोष्टी काय करायचा? त्यामुळं परमेश्वरानं अहरोनाला सुद्धा तितकंच जास्त महत्व दिलेलं होतं परमेश्वराची सेवा करण्यासाठी. परंतु 16वा अध्याय आपण जेव्हा वाचतो तेव्हा त्या अध्यायामध्ये असं पाहायला मिळत आहे की त्यांच्या इस्रायल लोकांच्या मध्ये असे भरपूर प्रकारचे वंश होते आणि त्यामधील काही लोक त्या दोघांच्या बद्दल काय करायचे? कुरकुर करायचे. तुम्हीच काय करताय? देवाची सेवा करताय, तुम्हीच त्या पवित्र स्थानामध्ये जाताय, तुम्हीच त्या परमपवित्र स्थानामध्ये जाताय. आणि हे त्यांना काय होतं? पटत नव्हतं. त्यामुळे ते मोशे आणि अहरोन याच्याबद्दल काय करू लागले? कुरकुर करू लागले, रडारडी करू लागले. आणि अशा प्रकारे जीवन केल्यानंतर परमेश्वर आणि ते स्वतःच्या इच्छेप्रमाणे सेवा करत नव्हते. हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. मोशेला सुद्धा कुणी निवडलं होतं?
परमेश्वरानं निवडलं होतं. मोशे म्हटला की मला जमणार नाही इस्रायल लोकांची सुटका करण्यासाठी, मला बोलता येत नाही, परंतु परमेश्वराची इच्छा होती की मोशेची निवड करावी, म्हणून परमेश्वरानं मोशेला तिथं निवडलं. म्हणून सेवा करत असताना सुद्धा हा एक महत्वाचा गुणधर्म असणं गरजेचं आहे की परमेश्वरानं आपल्याला निवडणं गरजेचं आहे. हालेलुया. म्हणून काही वेळेला आपल्याला त्या गोष्टी काही वेळेला पटण्यासारख्या नसतात, किंवा ज्याप्रमाणे आपण पाहतो की आध्यात्मिक जीवनामध्ये किंवा वेगवेगळ्या चर्चेसमध्ये अनेक लोक काय करतात, दुसऱ्याला बाजूला करतात आणि स्वतःला काय करतात, पुढं नेण्याचा किंवा सर्व अधिकार स्वतःच्या हातामध्ये घेण्याचा अनेक लोक काय करतात, प्रयत्न करतात. परंतु या अध्यायामधून एक शिकवण मिळते. तुम्ही घरी गेल्यानंतर 16वा अध्याय आणि 17वा अध्याय पूर्णपणे काळजीपूर्वक वाचा आणि त्यामध्ये आपल्याला कळेल की जेव्हा देव एका व्यक्तीची निवड करतो तेव्हा परमेश्वराची त्या व्यक्तीबद्दलची एक विशिष्ट योजना असते. हालेलुया. मी जर म्हटलो असतो की ज्याप्रमाणे हे चर्च होतं, चर्च झाल्यानंतर मी भरपूर विचार करत होतो की या ठिकाणी येण्यासाठी, सेवा करण्यासाठी, परंतु त्यानंतर जेव्हा देवानं मला सांगितलं तेव्हा मी इथे येऊन काय करत आहे, सेवा करत आहे. मी स्वतःच्या मर्जीप्रमाणे इथं सेवा करण्यासाठी उभा राहिलेलो नाही. म्हणून त्यासाठी मी निर्णय घेतला की जॉब सोडावं, परमेश्वरानं सांगितलं, आणि त्यानंतर मी प्रभूच्या सेवेमध्ये आलेलो आहे. म्हणून प्रत्येकानं ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जेव्हा परमेश्वर तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी निवड करत आहे तर ती निवड तुम्ही विश्वासानं स्वीकार करणं गरजेचं आहे. परंतु निवड जर परमेश्वराने केलेली नाही आणि जर आपण त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यामध्ये आपण टिकू शकणार नाही. म्हणून अनेक सेवक काय करतात, सेवेमध्ये उतरतात सुरुवातीला, आणि जेव्हा आर्थिक समस्या येतील, अडचणी येतील, तेव्हा काय करतात, सेवेमधून ते माघारी गेलेले आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून मोशे आणि अहरोन या दोघांना परमेश्वरानं निवडलं होतं की त्या निवास मंडपामध्ये परमेश्वराची सेवा करण्यासाठी. त्याप्रमाणे परमेश्वराची सेवा करण्यासाठी आपण स्वतः निवड करू शकत नाही. हालेलुया. स्वतःची निवड करू शकत नाही. त्यासाठी परमेश्वरानं आपली निवड करणं गरजेचं आहे. म्हणून गणना याचा 16वा अध्याय 18 वचन 28 वचन वाचा. तेव्हा मोशे म्हणाला, मी ही सर्व कामे आपल्याच मनाने केली नाही, तरी ही करायला परमेश्वराने मला पाठवले आहे, हे यावरून तुम्हाला दिसून येईल. आणि इथं मोशे सांगत आहे इस्रायल लोकांना की त्या इस्रायल लोकांमधील काही एक गट होता, त्याला काय होतं, अहरोन आणि मोशे पटायचा नाही. काही वेळेला मंडळीमध्ये सुद्धा असं वातावरण असतं. काही वेळेला काय असतं की आपल्या पालकांच्या बद्दल चांगलं मत नसतं. म्हणून याप्रमाणे इथं सुद्धा तसंच परिस्थिती आहे. आणि मोशे सांगत आहे की मी ही सर्व कामे आपल्याच मनानं करत नाही. हालेलुया. जो सेवक ज्या मंडळीमध्ये परमेश्वरानं निवड केलेली आहे तो सेवक स्वतःच्या मनानं तिथं गेलेला नाही. त्याप्रमाणे मोशे सांगत आहे की मी ही सर्व जी कामे करत आहे ती आपल्या मनानं स्वतःच्या इच्छेप्रमाणे करत नाही, तर ती करावयास परमेश्वरानं मला पाठवलेला आहे. हालेलुया. म्हणून ज्या सेवकाला परमेश्वरानं निवडलेला आहे, ज्या सेवकाला परमेश्वरानं पाठवलेला आहे की सेवा करण्यासाठी, त्या सेवकाचा आपण सन्मान करणं गरजेचं आहे. हालेलुया. त्या सेवकाचा आपण आदर करणं गरजेचं आहे. परंतु या इस्रायल लोकांच्या मध्ये काही लोक होते की त्यांना ते खपत नव्हतं. तेच मंदिरामध्ये जात आहेत, तेच सेवा करत आहेत, तेच सगळं करत आहेत, म्हणून त्या लोकांना राग येत होता. म्हणून त्यानंतर हा तुम्ही जर अध्याय वाचला त्यामध्ये सांगत आहे की त्यानंतर मग परमेश्वराला काय करायचं होतं, त्या लोकांना खात्रीनं सांगायचं होतं. आणि त्यानंतर काय केलं की सगळ्या वंशांच्या 17व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की काठ्या गोळा करायला सांगितलं. इथं वाचा 1 ते 8 वचनापर्यंत. कोणतं 17वा अध्याय, गणना 17 1 ते 8. परमेश्वर मोशाला म्हणाला, इस्रायल लोकांशी बोल आणि त्यांच्या पूर्वजांच्या घराण्याप्रमाणे त्यांच्या सर्व सरदारांपैकी प्रत्येकाची एक एक अशा 12 काठ्या घे आणि त्यांच्या काठीवर त्या प्रत्येकाचे नाव लिही. लेवीच्या काठीवर अहरोनाचे नाव लिही, कारण इस्रायलाच्या पुत्रकुळातील प्रत्येक सरदाराची एक एक काठी घ्यावायची आहे. आणि दर्शन मंडपातील आज्ञापत्रासमोर जिथे मी तुम्हाला दर्शन देत असतो तेथे त्या काठ्या ठेव. ज्या पुरुषास मी पसंत करेन त्याच्या काठीस अंकुर फुटतील. इस्रायल लोक तुझ्या विरुद्ध कुरकुर करत आहेत, ते त्याचे कुरकुरने मी बंद करेन. मोशाने इस्रायल लोकांची गोष्ट सांगितली व त्याच्या सर्व सरदारांनी
आपापल्या पितृकुळाप्रमाणे प्रत्येकामागे एक एक काठी अशा एकंदर 12 काठ्या दिल्या. या काठी अरोनाची काठी होती. या काठ्या मोशेने आज्ञापत्रात तंबूत परमेश्वरापुढे ठेवल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी मोशे आज्ञापत्राच्या तंबूत गेला आणि पाहतो तो लेवी घराण्यातील अरोनाच्या काठीस अंकुर फुटले असून ती फुलली आहे. तो तिला बदाम म्हणून ते पिकले आहे. प्रेज द लॉर्ड. आणि इथं किती अद्भुत गोष्ट आहे की इस्रायल लोक कुरकुर करायला आले. यामध्ये जर 16 अध्याय आणि 32 वचन जर वाचलं की कोरह हा एक वंश होता. त्या कोरहाची माणसं पहिल्यांदा काय केलं की त्यांनी त्या मोशेबद्दल, देवाच्या सेवकाबद्दल बंड केलं आणि बंड केल्यानंतर त्या लोकांना परमेश्वरानं मारून टाकलं. इथं सांगत आहे की त्याची सर्व मालमत्ता गिळून टाकली. त्या वंशाला परमेश्वरानं मारून टाकलं. परंतु त्यानंतर दुसरे सुद्धा गट इस्रायल लोकांच्या मधून उठले की ये परमेश्वराच्या सेवकाच्या बद्दल, मोशेबद्दल आणि अरोनाबद्दल. त्यानंतर परमेश्वराने सांगितलं की 12 वंश आहेत इस्रायलाचे, 12 वंशांनी त्यांच्या काठ्या आणा आणि मी सांगतो की कुणी काय करायचे, सेवा करायची आहे. आणि ज्या काठीला अंकुर फुटतील तो व्यक्ती काय करू शकतो, माझी सेवा करू शकतो, त्याला मी निवडलेला आहे असं ग्रहित होईल. आणि त्यानंतर साक्षीच्या कोशामध्ये सगळ्या 12 वंशाच्या 12 काठ्या ठेवल्या. आणि काठ्या ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय केलं की मोशेनं पाहिलं, तेव्हा इथं सांगत आहे की 8व्या वचनामध्ये, दुसऱ्या दिवशी मोशे साक्षपटाच्या तंबूत गेला आणि पाहतो तो लेवी घराण्यातील अहरोनाच्या काठीला अंकुर फुटून ती फुलली होती. म्हणजे किती अद्भुत परमेश्वर आहे. ज्या काठीमध्ये जीवन आहे, जी सजीवन आहे, त्या काठीला काय केले, अंकुर फुटले, ती फुलली होती आणि तिला बदाम येऊन ते पिकले आहेत असे त्याला दिसले. हालेलुया. काठीला पानं फुटली, त्याला अंकुर आला आणि त्याचप्रमाणे त्याला बदाम सुद्धा लागला आणि तो पिकला एका दिवसामध्ये. हालेलुया. किती अद्भुत परमेश्वर आहे. काही वेळेला आपल्या इमॅजिन जसं करतो त्याच्या पलीकडं देव अद्भुत कार्य करणारा परमेश्वर आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यावरती विश्वास ठेवायचा आहे. म्हणून यामधून आपल्याला एकच गोष्ट शिकायचं आहे की अहरोन आणि मोशे यांना ते स्वतःच्या इच्छेप्रमाणे तिथं परमेश्वराची सेवा करत नव्हते. त्यांना कोणी निवडलं होतं, परमेश्वरानं निवडलं होतं, देवानं निवडलं होतं. त्याप्रमाणे जे सेवक परमेश्वरानं निवडलेलं आहेत, जे परमेश्वराची सेवा करत आहेत, त्यांच्याबद्दल कुरकुर न करता आपण त्यांचा नेहमी सन्मान करायला पाहिजे, त्यांचा मान राखणं गरजेचं आहे, हे या वचनामधून परमेश्वर सांगत आहे. आणि या काठीबद्दल जेव्हा आपण अभ्यास करत आहोत तेव्हा त्या काठीला अंकुर फुटला आणि त्यानंतर त्या काठीला काय लागलं, फुल लागलं आणि फळं सुद्धा आले. हे दर्शक त्या ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचं प्रतीक आहे. हालेलुया. ज्याप्रमाणे जी सजीव काठी नाही, निर्जीव आहे, तिला काय आला, तिच्यामध्ये जीव आला, तिला अंकुर फुटला, त्यानंतर त्याला फूल आलं आणि फळ आलं. त्याप्रमाणे येशू या जगामध्ये आला, तो मरण पावला. याचा अर्थ की ती निर्जीव काठीसारखं येशू त्या कबरेमध्ये गेला आणि त्यानंतर पुन्हा तो पुनर्जीवित झाला. हालेलुया. म्हणून त्याला तो पुन्हा पुनरुत्थित झाला. म्हणून ही जी अंकुरलेली काठी आहे ते येशूच्या पुनरुत्थानाचं प्रतीक आहे. हालेलुया. पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की हे वाढीचं प्रतीक आहे. हालेलुया. ज्या काठीमध्ये जीवन आहे ती काठी काय करत आहे, तिला फूल लागलेलं आहे, तिला फळ लागलेलं आहे. आणि हे प्रतीक तुम्हा प्रत्येकासाठी आहे की आपण जेव्हा परमेश्वरावरती विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला फूल लागणं गरजेचं आहे, आपण फलद्रूप होणं गरजेचं आहे. हालेलुया. फक्त काठी, निर्जीव काठी किंवा अशी अनेक झाडं असतात की त्या झाडांना काहीच फळ लागत नाही. म्हणून ख्रिस्ती मंडळीमध्ये, ख्रिस्ती लोकांच्या मध्ये असे अनेक लोक असतात की ते फक्त चर्चला जायचं काम करणार. ते लोक काय करणार, प्रार्थना करत जाणार, परंतु फळ देण्याच्या वेळी ते फळ देण्यासाठी तयार नसतात. हालेलुया. आत्म्याची फळं किती आहेत, 9 आहेत. कोणती आहेत? प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, सौम्यता, इंद्रिय दमन. जी 9 प्रकारची जी आत्म्याची फळं आहेत ती आत्म्याची फळं
आपण देणं गरजेचं आहे, आपण प्रेम करणं गरजेचं आहे, आपण सहन करणं गरजेचं आहे, आपण एकमेकांना क्षमा करणं गरजेचं आहे, आपण चांगुलपणानं आपण नेहमी चांगलं वागायला पाहिजे. जी आत्म्याची फळं आहेत ती आत्म्याची फळं आपण सर्वांनी देणं गरजेचं आहे. येशूने आपल्याला या जगामधून बाहेर काढलेलं आहे यासाठी की आपण त्या निर्जीव काठीप्रमाणे जीवन जगता कामा नये. रविवाराला आपलं चाललं जायचं चर्चमध्ये आणि त्यानंतर घरी गेल्यानंतर आपलं पूर्वीचं जीवन आहे तसं जैसे ते वैसे असं आपण जीवन जगत असेल तर परमेश्वर आपल्याला कधीच आशीर्वादित करणार नाही. म्हणून हे वाढीचं प्रतीक आहे. म्हणून आपली आध्यात्मिक वाढ ही नेहमी होणं गरजेचं आहे. जो आध्यात्मिक वाढीसाठी प्रयत्न करत नाही त्या व्यक्तीला परमेश्वराचे आशीर्वाद भेटणार नाही. म्हणून आपली आध्यात्मिक वाढ होणं गरजेचं आहे. हालेलुया. मी पहिला कसा होतो, ज्याप्रमाणे आम्ही मागील आठवड्यामध्ये आम्ही घरामध्ये चर्चा करत असताना विषय निघाला की मी जेव्हा सुरुवातीला प्रभूमध्ये आलो तेव्हा मला प्रार्थना करायला येत नव्हती. एका माणसानं मला कागदावरती चिठ्ठी लिहून दिली होती. आम्ही काय करायचो, ती सुरुवातीला प्रार्थना करायचो. प्रार्थना केल्यानंतर सगळे डोळे बंद करायचे, मला वाचायला यायचं, मी वाचून काय करायचो, प्रार्थना करायचो. त्यानंतर असं झालं की ती प्रार्थना काय झाली, एकदम तोंडपाठ झाली. सारखं म्हणून रोज संध्याकाळी मी प्रार्थना करत आहे, ती प्रार्थना म्हणून दाखवत आहे. आणि त्यानंतर पाठ झाल्यानंतर नंतर काय केलं, नंतर आम्ही काय करायला लावलं, सगळेजण डोळे बंद करून मग मी पण डोळे बंद करायचो कारण मला प्रार्थना पाठ झालेली आहे आणि मग ती पाठ केलेली प्रार्थना म्हणून लावलं. त्यानंतर ती प्रार्थना सगळीकडे उपयोगी पडणार आहे का, नाही. दानार्पणच्या वेळी तीच प्रार्थना करून चालेल का, प्रभोजनाच्या वेळी तीच प्रार्थना करून चालेल का, कोणा व्यक्तीसाठी प्रार्थना करायची तीच प्रार्थना करून चालेल का, नाही. तर हळूहळू त्या प्रार्थनेमध्ये शब्द वाढत गेले. हळूहळू त्यामध्ये काय करलंय, एक चांगल्या प्रकारे प्रार्थना करू लागलो. हळूहळू देवाचं वचन समजून घेऊ लागलो. आणि आज मी काय करत आहे की प्रभू मध्ये नवीन असलेला व्यक्ती आज मी इथं उभा राहून काय करत आहे, परमेश्वराचं वचन शिकवत आहे. हालेलुया. सुरुवातीला वचन काहीच कळत नव्हतं. म्हणून हे कशाचं प्रतीक आहे, हे आध्यात्मिक वाढीचं प्रतीक आहे. मी माझं उदाहरण यासाठी देत आहे की मी सुरुवातीला प्रार्थना न येणारा व्यक्ती आज प्रार्थना करू शकतो. ज्याला वचन समजत नव्हतं तो व्यक्ती वचनातून मार्गदर्शन करू शकतो. ही आध्यात्मिक वाढ आहे. हालेलुया. म्हणून ती काठी जशी वाढली त्याप्रमाणे आपलं जीवन सुद्धा आध्यात्मिकरित्या वाढणं गरजेचं आहे. हालेलुया. म्हणून ज्यांना प्रार्थना येत नाही तुम्हा सर्वांना मला निक्षून सांगायचं की दररोज प्रार्थना करा आणि चांगल्या प्रकारे प्रार्थना करायला शिका. ज्यांना वचन समजत नाही, समजत नसलं तरी देवाचं वचन वाचा. देव एक दिवस काय करेल, तुम्हाला वचन समजावून सांगेल. आपण तेवढा जास्त वेळ देत नाही म्हणून परमेश्वर आपल्याला ते ज्ञान किंवा त्या गोष्टींना आपल्याला भरत नाही. म्हणून आपली आध्यात्मिक वाढ होण्याची तयारी असणं गरजेचं आहे. हालेलुया. जोपर्यंत मी त्या कुंभाराच्या हातामध्ये माती पडणार नाही तोपर्यंत त्या मातीला आकार मिळणार नाही. परंतु आपली काय नसते, तयारीच नसते त्या कुंभाराच्या हातामध्ये आपलं जीवन देण्यासाठी. म्हणून आपल्या जीवनामध्ये ही जी काठी आहे त्या काठीचं प्रतीक आहे ते म्हणजे पुनरुत्थानाचं प्रतीक. येशू मरणातून उठला त्याचं प्रतीक आहे. आणि दुसरी गोष्ट की आपल्या प्रत्येकाच्या आध्यात्मिक जीवनाचं प्रतीक आहे. हालेलुया. मी आध्यात्मिक जीवनामध्ये वाढत आहे का, मी आध्यात्मिक जीवनामध्ये फळं लागलेली आहेत का, मला फुलं लागलेली आहेत का, हे आपण सर्वांनी परीक्षण करणं गरजेचं आहे. म्हणून ती काठी कशाचं प्रतीक आहे, तुमचं आणि माझं प्रतीक आहे. आपण निर्जीव जीवन जगता कामा नाही कारण येशूने आपल्यामध्ये तो जीव फुंकलेला आहे. जेव्हा निर्जीव होता त्याला मातीचा जेव्हा तयार केला तेव्हा सांगत आहे की परमेश्वरानं स्वतःचा काय केला, श्वास फुंकलेला आहे. हालेलुया. आपल्यामध्ये त्यानं परमेश्वरानं स्वतःचा श्वास फुंकलेला आहे. आपण जिवंत झालेलो आहोत आणि आपण आध्यात्मिकरित्या जिवंत झालेलो आहोत. हालेलुया. दोन जिवंतपणाच्या गोष्टी आहेत. आपण शरीरानं जिवंत असतो. या जगातील लोक शरीरानं जिवंत आहेत, आध्यात्मिकरित्या मेलेले आहेत. परंतु आपण काय करत आहोत, आपण शरीरानं सुद्धा जिवंत आहोत आणि त्याचप्रमाणे आध्यात्मिकरित्या सुद्धा जिवंत आहोत. तो जिवंतपणा आपण राखणं गरजेचं आहे. मेलेल्या माणसासारखा जर जे आपण जीवन जगत असेल तर परमेश्वर आपल्याबद्दल कधीच आनंदी होणार नाही. म्हणून आपण फलद्रूप पाहिजे, आपण फळ देणारे पाहिजे, आपण फुलं देणारे लोक बनायचं आहे. आपली आध्यात्मिक वाढ होणं गरजेचं आहे. मी अडाणी आहे असं म्हणून चालणार नाही, मला प्रार्थना येत नाही असं म्हणून मला चालणार नाही. येशूचे 12 शिष्य, त्यामध्ये भरपूर शिष्य होते की ते अडाणी होते, मासे धरणारे होते,
या 12 शिष्याने काय केले की प्रभूमध्ये वाढलेत आणि त्यांनी जगाची उलथापालथ केली. हालेलुया. म्हणून आपण जर प्रभूमध्ये वाढण्याची तयारी असेल तर देव तुमचा सुद्धा उपयोग करू शकतो. हालेलुया. फक्त आपली तयारी पाहिजे. म्हणून आध्यात्मिकरित्या वाढणं हे सुद्धा त्या काठीचं प्रतीक आहे. म्हणून आज आपण विचार करूया की मी आध्यात्मिकरित्या कशा प्रकारे वाढलेला आहे. योहान 15:5 वाचा. मी वेल आहे, तुम्ही फाटे आहात, आणि जो मजमध्ये राहतो आणि मी त्याचमध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण मजपासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात, आणि जो माझ्यामध्ये राहतो. आणि जर आपल्याला ती काठी त्या साक्षीच्या कोशामध्ये ठेवली, हालेलुया, याचा अर्थ की ती देवाच्या समक्षतेमध्ये ठेवली आणि अहरोनाला परमेश्वरानं निवडलं होतं, म्हणून त्या अहरोनाच्या काठीला काय केला, सजीव झाली, तिला अंकुर फुटला इथं सांगत आहे. त्याचप्रमाणे इथं सुद्धा तीच प्रोसेस सांगत आहे की जोपर्यंत आपण त्याच्यामध्ये राहणार नाही, हालेलुया, आपण त्या साक्षीच्या कोशामध्ये जोपर्यंत पडणार नाही, याचा अर्थ की जोपर्यंत आपण येशू ख्रिस्ताशी संलग्न राहणार नाही तोपर्यंत आपल्याला काहीच करता येणार नाही आणि आपल्याला फळ सुद्धा लागणार नाही. हालेलुया. म्हणून आपण सर्वांनी विचार करूया की मी ख्रिस्तामध्ये जुळलेला आहे का. याचा अर्थ की मी जास्तीत जास्त प्रार्थनेमध्ये राहणं, देवाचं वचन वाचणं, देवाच्या वचनाप्रमाणे करणं, ज्याप्रमाणे आपण मागील क्वाटेज प्रेमामध्ये आपण पाहिलं की मार्था आणि मरियेसारखं त्या दोघींच्या पैकी आपण मरियेसारखं आपण राहायला पाहिजे. नेहमी वचनाला मान सन्मान करणारं, वचनाच्या प्रमाणे वागणारं आपण जे वाचणार तेव्हा आपल्या झाडाला फळ लागणार. हालेलुया. आणि ज्या झाडाला फळ लागणार नाही, जी फांदी निर्जीव प्रकारे राहण्याचा प्रयत्न करत आहे, त्या फांदीला काय करेल, योहानाच्या पुस्तकामध्ये 15 मध्ये सांगत आहे की त्या असले फाटे काय केले जातात, गोळा करून त्यांना जाळलं जातं आणि त्यांना फेकून दिलं जातं. म्हणून ही वेळ आपल्यावरती यायला नको. म्हणून आपण फळ देण्याचा प्रयत्न करूया, आपण फुलं देण्याचा प्रयत्न करूया आणि आपण आध्यात्मिकरित्या वाढण्याचा प्रयत्न करूया. तर हे झालं काठीच्या संदर्भामध्ये. आणि तिसरी गोष्ट की दगडी पाट्या. देवानं ज्या दगडी पाट्या परमेश्वरानं मोशेला दिला त्या संदर्भामध्ये निर्गम याचा 20 अध्याय. आणि 20व्या अध्यायामध्ये ज्या 10 आज्ञा इथं लिहिलेल्या आहेत. माझ्याखेरीज तुला वेगळे देव नसावेत, आपल्यासाठी कोरी मूर्ती करू नकोस. जर आपल्या घरामध्ये येशू ख्रिस्ताचे फोटो असतील तर ते फोटो काढून टाका, कारण ते मूर्ती पूजेचं प्रतीक आहे. हालेलुया. म्हणून मी खूप वेळेला तुम्हाला हे माझं उदाहरण सांगितलं की मी जेव्हा नवीन होतो मला वाटलं की येशूचा फोटो लावला तर माझ्या घरामध्ये आशीर्वाद येतील. 4-5 फोटो आम्ही आमच्या घरामध्ये लावलेले होते. आणि जेव्हा मी बायबल स्कूल केलं आणि त्यामध्ये शिकवलं मूर्तीपूजेच्या संदर्भामध्ये, आल्यानंतर सगळे फोटो फाडून टाकले, जाळून टाकले. हालेलुया. येशू जसा दिसतो तो त्या फोटोमध्ये नाही, कारण येशूला कोणीच पाहिलेलं नाही. म्हणून मूर्तीपूजा करू नका. आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची मूर्ती असता कामा नाही. म्हणून इथं सांगत आहे की कोरी मूर्ती करू नकोस. हालेलुया. त्यानंतर परमेश्वर याचं नाव व्यर्थ घेऊ नको. शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. शब्बात दिवस, रविवार, चर्चचा दिवस आपण पवित्रपणे पाळायला पाहिजे. रविवारी चर्चमध्ये जाऊन आपण प्रार्थना करणं गरजेचं आहे. त्यानंतर 6 दिवस काम कर, 7वा दिवस काय कर, परमेश्वराला दे. आपल्या बापाचा आईचा मान राख. खून करू नकोस, व्यभिचार करू नकोस, चोरी करू नकोस, शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नकोस, आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नकोस. या ज्या काही 10 आज्ञा परमेश्वरानं दिलेल्या होत्या जुन्या करारामध्ये, त्या आज्ञांचं आपण काटेकोरपणे पालन करायला पाहिजे. आणि या आज्ञांचं सारच परमेश्वरानं नवीन करारामध्ये दिलेलं आहे की आपण जर परमेश्वरावरती प्रेम करायला लागलो तर आपोआपच आपण सर्व लोकांच्या वरती प्रेम करणार. हालेलुया.
हे गणित आहे. म्हणून नवीन करारामध्ये 2च आज्ञा दिल्या की तू काय करायचं आहे, पूर्ण मनानं, पूर्ण शक्तीनं, पूर्ण बुद्धीनं, यानं संपूर्णतेनं जेव्हा आपण परमेश्वरावरती प्रेम करणार तेव्हा आपोआप आपल्यामध्ये प्रीती असणार, आपोआप आपण एकमेकांचं सहाय्य करणार आणि आपोआप ती आत्म्याची फळं माझ्या जीवनामध्ये येणार. म्हणून पहिली गोष्ट की आपण परमेश्वरावरती प्रेम करायला शिकायला पाहिजे. आणि दुसरी आज्ञा सांगितली की जसे स्वतःवर तसे आपल्या शेजाऱ्यावरती प्रेम कर. हालेलुया. म्हणून आज आपण बसलेले आहे, माझा शेजारी कोण आहे आपण विचार करूया की माझ्या कुटुंबाच्या जवळ राहणारे माझे शेजारी आहेत, माझ्या मंडळीमधील लोक माझे शेजारी आहेत, माझे मित्रमंडळी जे माझ्या सोबत असतात काही वेळा ते माझे शेजारी आहेत, त्यांच्यावरती सुद्धा मी माझ्यासारखंच प्रेम करायला पाहिजे. त्यांच्या सोबत मी प्रेमानं वागणार, त्यांच्यावरती प्रेम करणार, त्यांच्या अडचणीच्या वेळी मी त्यांच्या सोबत असणार, त्यांना धावून जाणार, तेव्हाच तो ख्रिस्ताचा प्रकाश त्यांना दिसणार आहे. हालेलुया. काही लोकांचा स्वभाव असतो की एकमेकांच्या सोबत बसतात, परंतु जेव्हा त्याला गरज असते, आपल्याकडं आपली क्षमता असते, परंतु आपण त्याला काय करत नाही, मुद्दामून मदत करत नाही. हालेलुया. म्हणून आपण हा स्वभाव बदलून आपण स्वतःवरती जसं प्रेम करतो तसं आपण सर्व लोकांच्या वरती प्रेम करायला पाहिजे. आणि शेवटचं वचन वाचू, इर्मया 31 ते 33. मी परमेश्वर म्हणतो, पहा असे दिवस येत आहेत की त्यात इस्रायलाचे घराणे व यहूदाचे घराणे त्यांच्याबरोबर मी नवा करार करेन. परमेश्वर म्हणतो, मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांना मिस्र देशातून बाहेर आणले, तेव्हा कराराप्रमाणे हा करार होणार नाही. मी त्यांचा मळेकरी असून देखील त्यांनी माझा करार मोडला. तर परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्रायलच्या घराण्यांबरोबर मी जो करार करीत आहे तो हा, मी आपले धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन, मी त्यांच्या रथपटलावर लिहीन, मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. बस. आणि इथं 32 वचन सांगत आहे की मी त्यांच्या बरोबर विवाह केला तरी तो माझा करार त्यांनी मोडला. येशूनं आपल्या बरोबर विवाह केलेला, येशू आपल्या सर्वांचा वर आहे आणि आपण सर्वजण त्याची वधू आहोत. आणि वधू या नात्यानं आपलं काम आहे की मी आपले धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन. परमेश्वराचं धर्मशास्त्र आहे, परमेश्वराचं जे वचन आहे ते आपल्या अंतःकरणामध्ये ठेवावं, आपल्या हृदयावरती आपण लिहून ठेवावं आणि मी त्यांचा देव होईल आणि ते माझे लोक होतील. याचा अर्थ की आपल्या जीवनामध्ये नेहमी परमेश्वराच्या वचनाला मान राखणं गरजेचं आहे. हालेलुया. म्हणून त्या 10 पाट्या, त्या 10 आज्ञा मोशेनं त्या साक्षीच्या कोशामध्ये ठेवल्या. म्हणून आज्ञा पालन करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. हालेलुया. विश्वासासोबत कृती नसेल तर तो विश्वास निरर्थक आहे, तो विश्वास कधीच कार्य करत नाही. त्याचप्रमाणे आपण विश्वासामध्ये वाढत असताना आपल्या जीवनामध्ये जर आज्ञापालन नाही, जर परमेश्वराच्या आज्ञेचं आपण काटेकोरपणे पालन करत नाही तर आपण परमेश्वराशी केलेला करार आपण मोडत आहे. आपण जेव्हा प्रभूमध्ये येतो याचा अर्थ की आपण त्याच्याशी करार करतो. कोणता करार करतो? की मी तुझं वचन वाचेन, मी तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगेन, मी तुला महत्व देईन, मी तुझ्या वचनाप्रमाणे राहीन, हा आपण करार करतो. ज्याप्रमाणे लग्न लागत असताना सुद्धा पती पत्नी एकमेकाशी करार करतात की मी तुझ्यावरती प्रेम करेन, पत्नी सुद्धा म्हणते की मी तुझ्यावरती प्रेम करेन, मी एकमेकांचा सन्मान करेन, मी एकमेकांचा आदर करेन. ज्या ठिकाणी ज्या परिस्थितीमध्ये असाल त्या परिस्थितीमध्ये आम्ही एकमेकांना काय करू? आधार देऊ. ज्याप्रमाणे ते विवाह योजना ती सुद्धा एक कराराप्रमाणे आहे, त्याचप्रमाणे परमेश्वरानं आपल्या सोबत करार केलेला आहे. हालेलुया. यासाठी की आपण परमेश्वराचा सन्मान राखावा, परमेश्वराचं वचन ऐकावं आणि त्या वचनाप्रमाणे त्याचं आज्ञापालन करावं, हे आपलं परम कर्तव्य आहे. हालेलुया. म्हणून आपण नेहमी वचनाचा मान सन्मान करणं गरजेचं आहे. हालेलुया. याचा अर्थ की आपण जर दररोज देवाचं वचन वाचत आहे तर आपण त्या वचनाचा मान सन्मान करत आहे, त्याचं आज्ञाचं काटेकोरपणे पालन करत आहे. म्हणून आज्ञा पालन
ही तिसरी गोष्ट आहे की देवाच्या कराराच्या कोशामध्ये जे करार ठेवले होते, ज्या 10 आज्ञा ठेवलेल्या होत्या, त्या याचंच प्रतीक आहे की आपण नेहमी देवाचं ऐकावं, आपण नेहमी देवाचं आज्ञापालन करावं. हालेलुया. म्हणून आपण 3 गोष्टी आज आपण पाहिलेल्या आहेत की करारच्या कोशामध्ये मान्ना होता. मान्ना कशाचं प्रतीक आहे? येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचं प्रतीक आहे. आणि दुसरं कोणतं प्रतीक आहे? स्वर्गातून उतरलेली भाकर आहे. हालेलुया. आणि त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये येशूला महत्व देणं आहे. हालेलुया. फक्त येशूला ग्रहण करून काही उपयोग नाही, त्याला कुठं आपण ठेवलेलं आहे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. येशूला बोलवायचं, आपल्या अंतःकरणामध्ये येशूवरती विश्वास ठेवायचा आणि आपल्या मनाप्रमाणे जीवन जगायचं, असं होत नाही. हालेलुया. येशू जेव्हा आपल्या जीवनामध्ये येतो तेव्हा आपण स्वतःचे मालक बनत नाही, आपण येशूचे मालक बनतो. तेव्हा येशूनं दाखवलेल्या मार्गावरती आपल्याला जगायचं आहे. दुसरी अरोणाची काठी होती, ती काठी कशाचं प्रतीक आहे? येशूच्या पुनरुत्थानाचं प्रतीक आहे. आणि त्याचप्रमाणे वाढीचं प्रतीक आहे, आध्यात्मिक वाढ. म्हणून आपण आध्यात्मिक वाढणं गरजेचं आहे. मी पूर्वी कसा होतो, आता कसा होतो याचं परीक्षण करायला पाहिजे. आणि आपण वचन वाचणं, वचनामध्ये वाढणं गरजेचं आहे. म्हणून नवीन करारामध्ये पौल एका ठिकाणी म्हणतो की अजून सुद्धा तुम्ही काय करत आहात? निर्या दुधाची अपेक्षा करत आहात. हालेलुया. लहान होतो आपण, जेव्हा प्रभूमध्ये होतो तेव्हा आपण लहान होतो, तेव्हा पालक आपल्याला दूध चारत होते, परंतु नंतर आपल्याला जड अन्न सुद्धा स्वीकारण्याची गरज आहे. काही वेळेला जड अन्न लोकांना पचत नाही, परंतु आपण ती तयारी दाखवणं पाहिजे की जड अन्न सुद्धा आपल्याला आता खाणं गरजेचं आहे. याचा अर्थ की ते वाढीचं प्रतीक आहे. आणि तिसरी गोष्ट की देवाच्या 10 आज्ञा, म्हणून आपण आज्ञांना जास्त महत्व द्यायला पाहिजे. म्हणून पहिले शमूएलमध्ये एक वचन आहे की यज्ञापेक्षा आज्ञापालन बरे. हालेलुया. यज्ञापेक्षा आज्ञापालन बरे. म्हणून आपण आज्ञापालनामध्ये वाढायला पाहिजे, आज्ञापालन करायला पाहिजे. परमेश्वर वाचलेलं वचन आशीर्वादित करू. या वेळेमध्ये आपण सर्वांनी उठून उभा राहू प्रभूच्या सानिध्यामध्ये. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. या वेळेमध्ये आपण सर्वांनी डोळे बंद करू. थँक्यू जीसस. जे काय वचन आज परमेश्वरानं आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे मान्ना ते इस्रायल लोकांनी खाल्ला, त्याप्रमाणे आपण येशूला आपल्या जीवनामध्ये ग्रहण केलेलं आहे, आपल्या जीवनामध्ये घेतलेलं आहे. परंतु ते येशूला ज्याप्रमाणे त्या मान्याला त्या साक्षीच्या कोशामध्ये ठेवण्यात आलं, त्याला इतकं महत्व होतं, त्याप्रमाणे आपण मान्नाला, त्या येशूला महत्व देणारे लोक आहोत का? का आपण स्वतःच्या मर्जीप्रमाणे जीवन जगणारे लोक आहोत? याचा आपण सर्वांनी विचार करूया. येशू माझ्या जीवनामध्ये आला, पण मी येशूला जाणून घेतलेला आहे का? येशूला माझ्या जीवनामध्ये प्रथम स्थान देत आहे का? का मी माझ्या मर्जीप्रमाणे जीवन जगत आहे? ज्याप्रमाणे अरोणाची काठी, तिला फुलं आली, तिला अंकुर फुटले, तिला फळ आलं, त्याप्रमाणे आपण आध्यात्मिक जीवनामध्ये फूल आपल्याला आलेलं आहे का? आपण फलद्रूप झालेला आहोत का? आपण जिवंत आहोत का? याचं परीक्षण करूया प्रियानो. जर आपण मृत झालेला आहोत तर पुन्हा परमेश्वराला प्रार्थना करूया की परमेश्वरा, तू मला पुन्हा जिवंत कर. तुझा श्वास माझ्या जीवनामध्ये फुंक आणि पुन्हा मला जिवंत कर. आणि आज्ञा यज्ञापेक्षा आज्ञा पालन बरे. आपण आज्ञा काटेकोरपणे पाळायला पाहिजे. शब्दात दिवस पवित्रपणे पाळणं, आई वडिलांचा मान राखणं, खून करू नये, शेजारावरती प्रेम करणं, व्यभिचार करू नये, ज्या काही देवाच्या 10 आज्ञा सांगितलेल्या आहेत. आपल्या घरामध्ये कोणतीही मूर्ती करू नको, याचं काटेकोरपणे पालन करायला पाहिजे. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद देतो प्रभुदेवा, आजच्या वचनाद्वारे तू आमची भेट घेतली त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा, या साक्षीच्या कोशाच्या संदर्भामध्ये जे काय आम्ही अभ्यास केला, निवास मंडपाच्या संदर्भामध्ये जो काय आम्ही अभ्यास केलेला आहे, त्यामध्ये प्रभुदेवा तू आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा, आम्ही सर्वजण तुझा निवास मंडप आहोत. आज प्रभुदेवा तू या आम्हाला प्रभुदेवा स्वतः आमच्या जीवनामध्ये तू आम्हाला भेटू इच्छित आहेत. प्रभुदेवा, आम्ही आमचं जीवन तसं राखावं, त्याप्रमाणे आम्ही आज्ञापालन करावं, त्याप्रमाणे आम्ही स्वतःची आध्यात्मिक वाढ करावी. परमेश्वरा, यासाठी तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. प्रभुदेवा, तू वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही तुमच्या महानात देत आहे. प्रभुदेवा, त्यांनी मानना ग्रहण केलेला आहे, परंतु त्या माननाला, त्या येशूला प्रभुदेवा महत्व देण्यासाठी तू आम्हाला शिकव.
प्रभुदेवा आम्ही तुझा स्वीकार केलेला असताना प्रभुदेवा आम्ही अधिकाधिक तुझ्यामध्ये वाढावं परमेश्वरा, यासाठी तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये आज्ञांचं काटेकोरपणे पालन करावं. तुझ्या ज्या काही इच्छा आहेत, तुझ्या ज्या काय आकांक्षा आहेत परमेश्वरा, तुझ्या ज्या काय आज्ञा तू आम्हाला नेहमी देत असतोस, त्याचं आज्ञेचं पालन करण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा आम्ही तुमच्या मानात देत आहे. प्रत्येक व्यक्तीला तुम्ही अनुग्रह करा, आशीर्वादित करा आणि प्रत्येक व्यक्तीद्वारे प्रभुदेवा तुझं गौरव करून घे. धन्यवाद देतो. आजची प्रार्थना भक्ती तुम्ही आशीर्वादित केली त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. इथं वाचलेल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये पडलेलं वचन कार्य करू दे परमेश्वरा आणि त्या वचनाप्रमाणे वागण्यासाठी, त्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यासाठी तुझी कृपा प्रत्येकाला पुरव. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, प्रशंसा करतो. सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन आमेन. प्रभूची प्रार्थना करू की आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. आणि आमच्या गुन्ह्यास गुन्हे सोड द्या, तसे गुन्हे आमच्या आम्हाला सोड आणि आम्हाला परीक्षा नकोस, तर आम्हाला वाईटापासून सोड. कारण की राज्य सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझी आहे. आमेन आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता आता आणि सदा सर्व काळ इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्ती सोबत असो. आमेन आमेन. परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आपण एकमेकांना भेटू आणि त्यानंतर थँक्यू. गॉड ब्लेस यू.